आपण जेव्हा नेहमी विचार करतो तेव्हा म्हणतो अरे हा बिझनेस करेंगे, आम्ही खूप छान बिझनेस करू. आपण त्याच्यातला निगेटिव्ह भाग कधीच बघत नाही की समजा जर उद्या बिझनेस नाही चालला तर मग काय. माझ्याबरोबर शिकलेला आहे एक व्यक्ती, आता तो माझाच कॉम्पिटिटर बनत असेल, तू माझ्याच क्लायंटकडे जाऊन माझीच माहिती घेऊन माझा बिझनेस तू खाऊ नकोस. तर ह्याच्यासाठी नॉन सॉलिसिटेशन एक क्लॉज आहे. अहो मी माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी इनोव्हेशन्स करत आलो. हो पण इनोव्हेशन्स तुमच्या बॅलन्स शीटवर कुठे दिसत आहेत की कुठल्याही व्यवसायात एक जी रिस्क आहे ती रिस्क कमी करण्यासाठीचं एक टूल आहे, अत्यंत चांगलं प्रभावी टूल आहे. परंतु ते वापरताना धोके काय आहेत, प्रत्येक व्यवसायातले धोके काय त्याला अनुसरून त्याच्या अनुषंगाने तुम्ही ॲग्रीमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अरे माझ्या ह्या MIDCच्या प्लॉटचीच किंमत 2 कोटी रुपये आहे, पण आजच्या घडीला तो बिझनेस महत्वाचा आहे का फक्त प्लॉट महत्वाचा आहे, तर मग तुम्हाला व्हॅल्युएशन कमीच मिळणार. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. नमस्कार. लक्षवेध पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या पॉडकास्टचा जो विषय आहे ना, तो ॲक्च्युली थोडासा वेगळा आहे आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांसाठी अनकम्फर्टेबल असा विषय आहे, आणि तो म्हणजे कायदा. आपण आपल्या बिझनेसमध्ये सेल्सबद्दल, मार्केटिंगबद्दल, प्रोडक्शनबद्दल नेहमीच इंटरेस्ट घेतो, पण कायदा किंवा लॉबद्दल आपण फारसे उत्सुक नसतो. त्याला बऱ्याच वेळेला दुर्लक्षित केलं जातं. आणि होतं कधीकधी असं की कुठली तरी घटना घडते, एखादी अनएक्सपेक्टेड असा एक इन्सिडंट घडतो आणि त्यानंतर लक्षात येतं की आपण कायद्याला महत्त्व द्यायचं विसरून गेलो किंवा आपल्याकडनं राहून गेलं. आणि नेमकं आजच्या पॉडकास्टमध्ये याच बाबतीत आपण डीप डिस्कशन करणार आहोत. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते कायद्याला फक्त एक कंप्लायन्स म्हणून बघत नाहीत, तर त्याला बिझनेससाठी एक स्ट्रॅटेजिक टूल म्हणून बघतात. आजचे आपले गेस्ट आहेत कॉर्पोरेट लॉयर अल्हाद ओक सर. 30 वर्षांचा त्यांचा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लॉयर म्हणून दांडगा अनुभव आहे. साधारणपणे 12 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात बलाढ्य कंपन्यांबरोबर उच्च पदावर काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची YNZ लीगल नावाची कंपनी प्रस्थापित केली आणि गेल्या 18 वर्षांमध्ये वेगवेगळ्या बिझनेसेसबरोबर, उद्योजकांबरोबर, इंडस्ट्रीजबरोबर त्यांचे कॉर्पोरेट लॉयर आणि सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये, आजच्या या पॉडकास्टमध्ये मी त्यांच्याबरोबर मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहे आणि डीप डिस्कशन करणार आहे की एक उद्योजक म्हणून, एक MSMEs म्हणून आपण आपल्या व्यवसायामध्ये लीगल पर्स्पेक्टिव्हने कसं बघितलं पाहिजे आणि स्ट्रॅटेजिक टूल म्हणून कायद्याचा कसा आपण वापर केला पाहिजे किंवा त्याला अनुसरून कसे निर्णय घेतले पाहिजेत. सो आजचा पॉडकास्ट फक्त ऐकू नका, पूर्णपणे त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि डीप डाईव्ह करा आणि इम्प्लिमेंट करा. चला आजचा पॉडकास्ट सुरू करूया. आपल्याबरोबर आहेत कॉर्पोरेट लॉयर YNZ लीगलचे संस्थापक श्री अल्हाद ओक सर. सो अल्हाद सर, लक्षवेध पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि तमाम महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आज तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. लक्षवेध चॅनलला महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य उद्योजक फॉलो करतात आणि आज एका अशा विषयाबद्दल तुमच्यावर गप्पा मारायच्या ज्या तर खऱ्या अर्थाने जर उद्योजकाबद्दल जर विचारायचं झालं तर ते हा विषय अवॉइड करतात. ते प्रोडक्शनचा विषय जो असेल त्याच्यात इंटरेस्ट घेतात, मॅन्युफॅक्चरिंग किंवा मार्केटिंग किंवा सेल्स, पण कायदा किंवा लॉ हा जो विषय आहे त्याबद्दल दूर पळत असतात. आणि नेमकं या विषयावर जरा आज प्रकाश टाकण्यासाठी तुम्ही आज लक्षवेधच्या पॉडकास्टमध्ये आलात. सो तुमचं मनापासून स्वागत सर. नक्कीच, धन्यवाद अतुल. तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये बोलवलं, मी तर हा बहुमानच समजतो. आणि आपल्या उद्योजकांना मी काही जे शिकलेलो आहे माझ्या अनुभवातून ते आज मला त्यांच्याबरोबर शेअर करणं शक्य होईल आणि त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आज इथे आल्याबद्दल. सर, 3 दशकांचा तुमचा अनुभव आहे आणि आतापर्यंत मला असं वाटतं शेकडो नाही तर हजारो उद्योगांना तुम्ही सक्षम बनवण्यासाठी, त्यांना प्रोटेक्टेड आणि पॉवरफुल बनवण्यासाठी आतापर्यंत मदत केली आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होईल. आणि मी थेट आता प्रश्नांकडे वळतो. सगळ्यात पहिला आणि डायरेक्ट प्रश्न मला विचारायचा आहे सर की MSME ऑन्ट्रप्रिन्युअर्स जे असतात ते जनरली, जसं मी तुम्हाला सांगितलं, लॉ किंवा कायदा हा जो विषय आहे ना त्याला दुर्लक्ष करतात किंवा घाबरतात किंवा त्याला ते चालढकल करत असतात आणि त्याची नंतर कधीतरी त्यांना किंमत मोजावी लागते. बरोबर. का असं वाटतं तुम्हाला की MSMEs का दूर पळतात? त्याची 2-3 कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पहिल्यांदा कायद्याचं ज्ञान सर्वांना नसतं, जे असणं अत्यंत आवश्यक आहे.
आता तुम्ही जर बघाल आपला जो अभ्यासक्रम असतो शाळेतला किंवा कॉलेजमधला वगैरे, त्याच्यात आपल्याला विविध विषय असतात. म्हणजे अगदी ह्युमन रिसोर्स असतं, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असतं, पण कायद्याचा खूप जास्त अभ्यास नसतो आपल्याला. आणि ह्या खूप अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला व्यावसायिकतेच्या दृष्टीने जे आपल्याला कायदे अपेक्षित आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे मग हा सर्व प्रॉब्लेम निर्माण होतो. दुसरी गोष्ट, आता कशाला करू मी, आणि मी हे केल्यामुळे मला अननेसेसरी एक कॉस्ट लागणार आहे, माझ्यासाठी काहीतरी पैसे खर्च करायला लागणार आहेत. आणि खूप वेळेला गतानुगतिक अशी पण एक भूमिका असते की अरे माझ्या बाजूवाला जो आहे बिझनेस करणारा किंवा उद्योजक आहे त्यांनी तर हे कधी केलं नाही, मग मी हे कशाला करू. तर ह्या प्रकारचे जे अनेक गोष्टी असतात ना त्या घडताना आपण पाहतो. दुसरी गोष्ट, योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे अनेकदा हे प्रॉब्लेम येतात. आता याचं एक छोटंसं उदाहरण देतो की घडलेली घटना आहे. आता अर्थात आम्ही वकील असल्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवणं आवश्यक असतं, त्यामुळे मी नावं कोणाची उद्धृत नाही करू शकत, परंतु ज्या घटना घडलेल्या आहेत त्या मी सांगू शकतो. तर ह्या बाबतीत काय झालं होतं, 2 प्रमोटर्सनी, खूप चांगले अनुभवी प्रमोटर्स ज्यांनी नोकरी केली अनेक वर्ष आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा व्यवसाय सुरू केला ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे सुरुवात केली, तेव्हा जेव्हा आपण शेअर सर्टिफिकेट्स इश्यू करतो, ते शेअर सर्टिफिकेट्स इश्यू करताना काही स्टॅम्प ड्युटी पेमेंट करायला लागतं. बरोबर आहे. आता हे त्यांना त्यावेळेला कोणी ॲडवाईज केलं नाही, प्रॉपर त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही. बरं, त्यांनी खूप छान प्रमाणे कंपनी चालवली. 7 वर्ष कंपनी चालवल्यानंतर त्यांचा व्यवसाय अत्यंत उत्तम वृद्धिंगत झाला. आणि मग एक फॉरेन कंपनी आली आणि ते म्हणाले की आम्ही तुमचा बिझनेस घेऊ इच्छितो, ॲक्वायर करू इच्छितो. 100% ॲक्विजिशन. तर ही ऑफर टेबलवर असताना त्यांना सगळं ड्यू डिलिजन्स म्हणून एक प्रकार असतो ॲक्विजिशनच्या वेळेला, तेव्हा ह्या सर्वाची छाननी झाली, त्यांच्या सगळं डॉक्युमेंटेशनची, कंप्लायन्सची, आणि त्याच्यात हे आढळलं की ह्यांच्या शेअर सर्टिफिकेटवर ह्यांनी स्टॅम्प ड्युटी 7 वर्षापूर्वी भरलेली नाही. बापरे. आता हे झालं होतं 2008च्या दरम्यान, 2008च्या मार्चच्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही ह्या पूर्ण ॲक्विजिशनच्या प्रोसेसमध्ये जाऊ, पण तुमच्याकडे ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, अनवधानाने राहिलेल्या आहेत म्हणा, कंप्लायन्स काही नाही झालेले आहेत, ते तुम्ही पूर्ण करून घ्या. आता याच्यात हा स्टॅम्प ड्युटीचा जो प्रकार होता त्याच्यात ॲडज्युडिकेशन म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यात त्यांना स्टॅम्प ऑफिसकडे जाऊन सांगायला लागतं की आम्ही तेव्हा स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती, जी भरलेली नाही, आता तुम्ही मला कॅल्क्युलेट करून द्या, त्याची पेनल्टी द्या, मग मी पे करीन. बरं, ह्या प्रोसेसमध्ये 6 महिने गेले. आणि त्याच प्रोसेसमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरकडे जेव्हा लेहमन ब्रदर्सचा सबप्राईमचा इश्यू झाला, त्यामध्ये त्या कंपनीने, जी ॲक्वायर करणारी कंपनी होती, त्या कंपनीने डिसिजन रिव्हर्स केलं. शपथ. म्हणजे त्यावेळेला त्यांना जी व्हॅल्यू मिळाली असती आणि ज्या जोशात ते पुढे जात होते त्यावेळेला ती इन्व्हेस्टमेंट अत्यंत आवश्यक होती, पण ती इन्व्हेस्टमेंट होऊ शकली नाही. त्याच्यानंतर 2008, 9, 10 पर्यंत रिकव्हरी होऊ शकली नाही मार्केटमध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळाली, त्यांच्या व्हॅल्यूच्या जवळपास अर्धीच व्हॅल्यू त्यांना मिळाली. म्हणजे एक छोटीशी चूक म्हणण्यापेक्षा एक लॅप्स की जो त्यांना कोणी मार्गदर्शन नाही केला, आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा त्रास सहन करावा लागला. हेच जर त्यांचं आधी झालं असतं तर एप्रिल-जूनमध्ये त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आली सुद्धा असती. ॲब्सोल्युटली. आणि हे बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला ते घडतं त्यानंतर त्या चुका बाहेर येतात. येस. आता हा जो विषय तुम्ही सांगितला, एक टिपिकल 7-8 वर्ष जुने कंपनीबद्दल सांगितलं, पण आजकाल एक सर्रास बघायला मिळतं. मी पण खूप MSMEs बरोबर काम करतो आणि तुम्हाला पण ऑफकोर्स हा विषय जाणवला असेल की बऱ्याचशा वेळेला जो फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिन्युअर असतो तो व्यवसाय सुरू करतो आणि तो त्याच्या जीवन कालावधीमध्ये साधारण 25 वर्ष, 30 वर्ष, कधी कधी 40 वर्ष तो त्याचा व्यवसाय एका लेवलला वाढवतो. आणि त्याची जी मुलं असतात ती कुठेतरी फॉरेनला निघून जातात, त्यांना त्याच्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट नसतो, ते फॉरेनला सेटल होतात आणि मग सक्सेशन प्लॅनिंग नसल्या कारणाने त्याला त्याचा व्यवसाय विकायचा असतो. बरोबर आहे. अँड देन आणि त्यावेळेला त्याचं वय पण 60च्या पुढे गेलेलं असतं. मग अशा वेळेला कधीतरी स्ट्रेस सेल आउट होतो. सो जर अशी कोणी व्यक्ती असेल जी आज पॉडकास्ट बघते, ज्यांना त्यांचा व्यवसाय पुढे जाऊन विकायचा असेल, बरोबर, आणि मग लास्ट मोमेंटला अशा प्रकारची धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच असं काय प्रिपरेशन त्यांनी केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या बिझनेसला चांगली व्हॅल्यू मिळू शकेल? बरोबर. हे खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि हा प्रश्न इतका ज्वलंत आहे सध्या. यस सर. कारण आम्ही बघतोय की काही जण आहेत की ज्यांनी आपल्या क्षेत्रात दादा असं नाव कमावलेलं आहे. 40 वर्ष म्हणजे हे म्हणजे एक मानांकन. ह्यांनी बोललेलं वाक्य म्हणजे बेंचमार्क.
तर असे काही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचे बिझनेस आज 30 ते 40 वर्ष MIDCमध्ये, विचार करा 70च्या दशकात 80च्या दशकात जेव्हा MIDCमध्ये प्लॉट घेणं, ह्याच्यामुळे केवढी त्यांनी मेहनत केलेली असेल. Absolutely. तो प्लॉट घेणं, त्याच्यानंतर त्या सगळ्या दत्ता सामंत आणि ह्या सर्व ट्रेड युनियनच्या कॉन्फ्लिक्टमधनं ते त्यावेळेला भयंकर प्रॉब्लेम्स होते 80च्या दशकात 90च्या दशकात. त्याच्यातून आपली इंडस्ट्री वाचवून पुढे नेऊन त्याच्यानंतर कोलॅबोरेशन्स करून पुढे आणणं, आणि 40 वर्ष झाली आणि आज त्यांनी ती तळहातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलेली कंपनी आहे. परंतु त्यांना जी पॅशन आणि कनेक्शन आहे, ते त्यांना जे एक प्रेरणा आहे जबरदस्त काम करण्याची इतक्या वर्षसुद्धा, पण त्यांची पुढची जी पिढी होती ती पुढची पिढी भारताच्या बाहेर शिकायला गेली. आणि त्याला आपण काय चूक म्हणू अशातला भाग नव्हे, परंतु भारताच्या बाहेर गेल्यानंतर शिक्षण सुरू झालं म्हणजे आता सॉफ्टवेअरमध्ये आले, IT मध्ये आले, आता AI मध्ये आले. तर त्यांना जे दिसणारे मार्ग होते त्यांना ह्यांच्याशी कनेक्शन नाही आहे. आणि मग ते म्हणतात मग मी कशाला चालू ही कंपनी. उदाहरणादाखल आत्ताच आम्ही एकाना मदत केली, एका प्रमोटर्स 40 वर्ष झाले जुनी इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करणारे, लॅब इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करणारी कंपनी. प्रमोटरने असं 30-40 वर्ष काम केलेलं, पुढची जनरेशन त्यात इच्छुक नाही. जेव्हा स्ट्रेस, तुम्ही जो म्हणाला एक स्ट्रेस सेल होऊ शकतो, तर आता त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार पुढे काम करणं शक्य नाही. बरं, ह्याच लेवलला मी दुसरी जनरेशन माझी डेव्हलप नाही केलेली, किंवा माझ्याकडे जे जुने एम्प्लॉईज आहेत, जाणते आहेत की जे पुढे बिझनेस नेऊ शकतात, त्यांना मी माझ्यात शेअर होल्डर पण केलेलं नाही. मग ते कुठल्या प्रेरणेने समोर येऊन काम करणार. मग त्याच्यामुळे शेवटी काय होतं की मग तुम्हाला स्ट्रेस येतो. आपली बॅलन्स शीट, जी जुनी बॅलन्स शीट आहे, ती बॅलन्स शीट आपण इन्कम टॅक्सच्या दृष्टीने विचार करून केलेली आहे. आणि मग व्हॅल्युएशन मिळताना, कंपनीचं व्हॅल्युएशन मिळताना सुद्धा व्हॅल्युएशन तुमच्या फायनान्शियल्सप्रमाणेच मिळणार आहे. पण तुमचं फायनान्शियल जर स्ट्रॉंग केलेलं नसतील, प्रॉपरली नसतील, तर मग तुम्हाला व्हॅल्युएशन कमीच मिळणार आहे. मग भलेही तुम्ही म्हणा अरे माझ्या ह्या MIDCच्या प्लॉटचीच किंमत 2 कोटी रुपये आहे, पण आजच्या घडीला तो बिझनेस महत्त्वाचा आहे का फक्त प्लॉट महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बौद्धिक संपदा, म्हणजे आपण ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो, मी माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी इनोव्हेशन्स करत आलो. पण इनोव्हेशन्स तुमच्या बॅलन्स शीटवर कुठे दिसत आहेत. मी हे केलं, ते केलं, खूप छान गोष्टी केल्या मी. आता म्हणजे म्हणण्याचा उद्देश की पायोनिअरिंग गोष्टी मी केल्या, परंतु पायोनिअरिंग गोष्टी तुमच्या बॅलन्स शीटवर जर दिसत नसतील तर तुम्हाला व्हॅल्यू कोण देईल. म्हणजे हे व्हॅल्यू क्रिएशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे प्रॉपर SOPs पाहिजेत, व्हॅल्यू क्रिएशन झाली पाहिजे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असली पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यातनं व्हॅल्यू मिळणार आहे. आणि मग तुम्हाला स्ट्रेस सेल करायची गरज पडणार नाही. तुम्ही वाट बघू शकता, चांगला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर येईल, तो तुमच्याकडनं बिझनेस विकत घेऊ शकतो. आणि ते सुद्धा तुम्ही फेज मॅनरमध्ये करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्हॅल्युएशन मिळू शकेल. सो सर, हा खूप महत्त्वाचा विषय सांगितला. आता माझा प्रश्न असा होता की त्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला भविष्यात 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्याने एवढे वर्ष बिझनेस केलेला आहे, त्या बिझनेसमध्ये त्याने एक त्याची जान लावलेली आहे, खून पसीना एक केलेला आहे, आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, तर अशा कोणत्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन किंवा लिगलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कंप्लायन्सची चेकलिस्ट तुम्ही सांगू शकाल का? या पर्टिक्युलर 4-5 गोष्टींची तुम्ही काळजी घ्या किंवा त्या स्टेप्स तुम्ही घ्यायला सुरुवात करा, असं काही सांगू शकाल? नाही, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता मुख्यतः सगळ्यात, आता ह्यांच्यात काही कंपन्यांचा जो मुख्य बिझनेस असतो तो एम्प्लॉईजवर अवलंबून आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुमची जी संपदा आहे त्यात तुमची एम्प्लॉईज ही सगळ्यात मोठी संपदा आहे. मग त्यांच्याबरोबरची ॲग्रीमेंट्स तुम्ही कशा पद्धतीने केली आहेत. ओके. त्याचबरोबर आता आपण काही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये बघतो की अचानक 10-12 हजार लोकांना कामावरून काढून टाकलं. बरोबर आहे. विचार करा की ह्या अनुभव क्षेत्रात अनुभव असलेले लोक, समजा जर तुमच्याकडे तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्हाला आकर्षण करून घ्यायचं असेल त्या लोकांचं, तर त्यांना तुम्ही एवढी सॅलरी नाही देऊ शकणार मल्टीनॅशनलची. मग तुम्ही काय देऊ शकता, तर ESOP, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन्स असू शकतात. बरोबर आहे. मग त्या टाईपची ॲग्रीमेंट्स तुम्ही करता आहात का? तुमच्याबरोबर एम्प्लॉई जे काम करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी केलेलं जे सगळं कार्य आहे की त्याला आपण म्हणू त्यांनी रिसर्च केलेलं असेल, तर त्याच्यातला जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे तो तुमच्याकडे आला का? मग त्याच्यात असाइनमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा एक क्लॉज असतो. तसंच माझ्याबरोबर शिकलेला आहे एक व्यक्ती, आता तो माझाच कॉम्पिटिटर बनत असेल, तर मग
फेअर कॉम्पिटिशनच्या दृष्टीने की नॉन कॉम्पीट क्लॉज असला पाहिजे, किंवा तू माझ्याच क्लायंटकडे जाऊन माझीच माहिती घेऊन माझा बिझनेस तू खाऊ नकोस. फेअर अंडरस्टँडिंग आहे. तू बिझनेस कर, काहीच हरकत नाही, पण तू माझीच माहिती घेऊन माझ्याच कॉम्पिटिटरकडे जाणं, तर ह्याच्यासाठी नॉन सॉलिसिटेशन एक क्लॉज आहे. तर अशा प्रकारचे एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट एक डिटेल्ड व्यवस्थित असतं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, समजा जर तुम्ही एकत्र 3-4 जण मिळून एकत्र जर बिझनेस करत असाल तर फाउंडर्स ॲग्रीमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. म्हणजे कोणीतरी विचार करत असतं, हां बाबा नाही माझं तर मार्केटिंगमधलं स्किल आहे. आता मार्केटिंगमधलं स्किल आहे तर फक्त मी मार्केटिंगच करणार का? नाही. पण हे कुठेतरी नमूद केलं गेलं पाहिजे की बाबा तुम्हाला नक्की काय करायचं आहे. एक फायनान्स आणणार आहे, एक मार्केटिंग आणणार आहे, एक म्हणतो की नाही बाबा मला ह्याच्यातलं काही कळत नाही, मी ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतो, मी HR सांभाळतो, अकाउंटिंग सांभाळतो, गव्हर्नमेंट लायझनिंग सांभाळतो. तर असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही सगळेजण एका ठिकाणी एका डॉक्युमेंटवर कुठे समजून घेतलं आहे हे? बरं, आपण जेव्हा नेहमी विचार करतो तेव्हा म्हणतो अरे हां बिझनेस करेंगे, आम्ही खूप छान बिझनेस करू. आपण त्याच्यातला निगेटिव्ह भाग कधीच बघत नाही. बरोबर. की समजा जर उद्या बिझनेस नाही चालला तर मग काय? तर आपण ह्याच्यातनं बाहेर कसं पडू? किंवा एखाद्याची अशी काही परिस्थिती आली की बाबा हा काम नाही करू शकत आहे, शारीरिक परिस्थिती असेल, मानसिक स्थिती असेल, काही वेगळी गोष्ट असेल, पण तो जर माणूस त्या अख्ख्या सेटअपमधनं बाहेर पडणार असेल तर त्याला एक्झिट मेकॅनिझम काय आहे? तर त्याच्यासाठी फाउंडर्स ॲग्रीमेंट खूप महत्त्वाचं आहे. ओके. पण ह्या टाईपची जी ॲग्रीमेंट्स आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. तुमचं मेमोरँडम आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स खूप वेळेला होतं. मेमोरँडम आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आपल्या कंपनी सेक्रेटरीनी वगैरे बनवून दिलेलं आहे. त्याच्यात क्लॉजेस काय होते, आज कालांतराने मी करतोय तो बिझनेस आणि तो बिझनेस ह्याच्यात काही साधर्म्य आहे का, मी वेगळंच काही करतोय आता, हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या टाईपच्या जी डॉक्युमेंटेशन्स आहेत ती अत्यंत आवश्यक आहेत. आणि आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने असलेली सर्व रजिस्ट्रेशन्स, म्हणजे समजा मी हॉटेल व्यावसायिक असेल तर हॉटेलसाठी मला जे काय 20-30 वेगवेगळे रजिस्ट्रेशन्स आहेत, लायसन्सेस आहेत, ती मला घेणं भागच आहे. बरोबर आहे. समजा जर मी कुठल्या फूड ह्याच्यात असेल तर FSSAI रिलेटेड लायसन्स आहे, त्याचं पॅकेजिंग रिलेटेड लायसन्सेस आहेत. तर ह्या सर्व लायसन्सेस घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय व्यावसायिक पुढे आपली स्वतःची वृद्धी करू शकत नाही. मग फॅन्टॅस्टिक. सो सर, म्हणजे व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचे सगळे जे डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही IPR बद्दल सांगितलं, लायसन्सेसबद्दल सांगितलं आणि कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल सांगितलं पर्टिक्युलरली, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स येत आहेत. मग त्यामध्ये तुम्ही फाउंडर्स ॲग्रीमेंट सांगितलं, एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्ट सांगितलं. हा कॉन्ट्रॅक्ट किंवा हे जे ॲग्रीमेंट हे जे आहे हे SMEsच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं की त्यांना आजकाल तर टेम्पलेट्स वापरायची एक सवय झालेली आहे. जर एक फॉर्मॅलिटीज जर करायचं, आणि आज AIची दुनिया आहे, सगळं डॉक्युमेंटेशन रेडी मिळतं. जे डॉक्युमेंटेशन AI मार्फत जनरेट झालं आहे ते खरंच आपल्यासाठी कस्टमाइज्ड आहे का, योग्य आहे का, आपलं इंटरेस्ट प्रोटेक्ट करणारं आहे का, हे बहुतेक तेवढं बघितलं जातं असं नाही. सो ह्या कॉन्ट्रॅक्ट्स ह्या विषयाला अनुसरून, आणि हा जो सध्या AI कॉपी पेस्ट जो जमाना चालू आहे पर्टिक्युलरली MSMEsच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर हे एखाद्या MSMEसाठी त्याला पॉवरफुल बनवणारं टूल कसं होऊ शकतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा माझा खूप अतिशय मनापासून मनाच्या जवळचा विषय आहे. कॉन्ट्रॅक्ट हे आपण म्हणतो की एक बांधिलकी आहे थोडक्यात. आणि बांधिलकी आहे म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यात म्हणू की कुठल्याही व्यवसायात एक जी रिस्क आहे ती रिस्क कमी करण्यासाठीचं एक टूल आहे. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काहीतरी धोका आहे. तो धोका आपण कमी कसा करू शकतो, तर आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो की असं घडलं तर काय होईल. वर्स्ट केस सिनारिओ, असं घडलं तर काय करता येईल. आता याचं उदाहरण देतो तुम्हाला मी. आता एखादा केटरर आहे, त्याला समजा सांगितलं की बाबा 500 लोकांचं जेवण तुला द्यायचं आहे आणि ठाण्यामधल्या एखाद्या हॉलमध्ये तो केटरिंगसाठीची ती ऑर्डर आहे. त्याच्या दृष्टीने काय आहे की मला तिथे केटरिंगसाठी जागा आहे ना, मला तिथे गॅस वगैरे उपलब्ध आहे ना, मला ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने आहे ना, साधी गोष्ट आहे, नॉर्मल सगळं करत असेल. उद्या हेच जर 500 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट त्याला बॉम्बे आहे किंवा समुद्रात 4-5 किलोमीटर जिथे एक जेट्टी केलेली आहे किंवा आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये जिथे वायू काढला जातो अशा पॉडवर त्याला ते सप्लाय करायचं असेल तर आता किती रिस्क बदलली. बरोबर आहे. कारण तो जो ठाण्यामध्ये 500 लोकांसाठीचं जे कॉस्टिंग देऊ शकत होता ते आता कॉस्टिंग तिथे परवडेल का? ते नाही परवडणार. बरं, आता ह्याच्यातले धोके किती आहेत की रोज तुम्ही माल बनवला पण तुम्हाला माल हेलिकॉप्टरनी चॉपरनी तिथपर्यंत पोचवायचा आहे.
मग ह्याच्यातला धोका किती वाढला आता. हम्म. आता हे चॉपरनी पोहोचवण्याची कॉस्ट तुम्ही धरलेली आहे का, हम्म. त्याच्यातली रिस्क धरलेली आहे का. हम्म. आता एखादी समजा की खूप ते रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट समुद्रावर बरोबर दिलेले आहे. असतात पावसाच्या वेळेला, मान्सूनच्या वेळेला. आता समजा जर तिथे तुम्हाला सेक्युरिटीसाठी सांगितलं गेलं की तुम्ही चॉपर आणि हेलिकॉप्टर उडवू शकत नाही, हम्म. याचा अर्थ तुम्ही बनवलेलं 500 लोकांचं अन्न शोअरवर ह्याच बाजूला राहणार आहे, तिथे पोचणार नाही आहे. म्हणजे हे अन्न वाया गेलं, ती तर तुम्ही कॉस्ट भरली. समोरचा माणूस म्हणेल, जो क्लायंट आहे तो म्हणेल मला तर तुम्ही पोचवूच शकला नाहीत, मी तुम्हाला पैसे का देऊ. मग इथे तुम्हालाही लॉस झाला, तिथे त्यांनाही अन्न मिळालं नाही, म्हणून त्यांनी तुम्हाला पेनल्टीही लावली. याचा अर्थ जेव्हा आपण कट अँड पेस्ट बघतो किंवा AI करतो, AI खूप सुंदर टूल आहे, अत्यंत चांगलं प्रभावी टूल आहे, परंतु ते वापरताना धोके काय आहेत, प्रत्येक व्यवसायातले धोके काय आहेत, त्याला अनुसरून त्याच्या अनुषंगाने तुम्ही ॲग्रीमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. 4 प्रकारच्या रिस्क आहेत. फायनान्शियल रिस्क म्हणजे पैसे मिळाले नाहीत, पैसे उशिरा आले किंवा दिलेच गेले नाहीत पैसे, ह्या टाईपच्या रिस्क आहेत. दुसरं आहे ऑपरेशनल रिस्क, जिथे माल वेळेत पोचला नाही, चांगला माल आला नाही, कमी प्रतीचा आला, वेळेत आला नाही, ह्या टाईपच्या रिस्क आहेत. तिसरी रिस्क आहे डेटा. आजच्या काळात डेटा, तुमचं गुडविल ह्याच्याशी संदर्भातल्या रिस्क आहेत. आणि चौथी रिस्क आहे की जे आपण आजकाल अनेक प्रोजेक्ट्समध्ये बघतो, घडताना बघतो की मनुष्यहानी होते किंवा एखादी प्रॉपर्टी डॅमेज होते किंवा एन्व्हायरमेंट डॅमेज होतं. तर ह्या सर्व रिस्क, ह्या ज्या धोके आहेत ते आपण ॲग्रीमेंटचा वापर करून कशा पद्धतीने आपण ते कमी करू हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ॲग्रीमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि MSME व्हा किंवा तुम्ही एखादी मल्टीनॅशनल कंपनी व्हा, शेवटी तुम्हाला एकमेकांना कमिटमेंट देणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही एकमेकांची कमिटमेंट पूर्तता करत आहात तोपर्यंत कोणी ते डॉक्युमेंट उघडून बघणार नाही आहे. बरोबर आहे. पण ज्या दिवशी तुम्ही तुमची कमिटमेंट पूर्ण करत नाही त्या दिवशी ते ॲग्रीमेंट उघडणार आणि बघणार अरे ह्याच्यात काय लिहिलेलं आहे. आणि तेव्हा जर ते बरोबर नसेल तर ते ॲग्रीमेंट असूनही फायदा नाही, कारण तुम्ही ते घेऊन कोर्टामध्ये जाऊन तुम्ही तुमचा हक्क समोर प्रतिपादित करूच शकत नाही, कारण तुम्ही ते बरोबर लिहिलेलंच नाही आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कट अँड पेस्ट करून चालणार नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला परिस्थिती काय आहे, आपण म्हणतो ऑन द ग्राउंड परिस्थिती, की खरंच परिस्थिती काय, त्याचा अभ्यास करून ते ॲग्रीमेंट योग्य आहे का अयोग्य आहे ते ठरवणं आवश्यक आहे. फॅन्टॅस्टिक. सो सुरुवात जेव्हा होते सर, म्हणजे एखादा मायक्रो ऑन्टरप्रिन्युअर्स असतो त्याला तर सर्वायवल आणि त्याला तर बेसिक त्याला बिझनेसला टिकवणं आणि हळूहळू मोठं करणं ही त्याची प्रायोरिटी असते. सो त्याच्यामुळे लिगल मी समजू शकतो त्यावेळेला बहुतेक त्याला जिवंत राहणं गरजेचं असतं. अगर बचेंगे तो और भी लढेंगे हा विषय असतो. पण एक वेळ झाल्यानंतर जेव्हा तो ॲक्च्युली स्मॉल कॅटेगरीमध्ये जातो, जसं एक 10-1 कोटीच्या वर त्याचं ॲन्युअल टर्नओव्हर व्हायला लागतो किंवा तो मिड कॅटेगरीमध्ये जातो, 100 कोटीच्या वर त्याचा टर्नओव्हर व्हायला लागतो, त्यावेळेला आय थिंक जे त्याने कमावलेलं आहे, जे त्याने व्हॅल्यू ॲड केलेली आहे, क्रिएट केलेली आहे, त्याला प्रोटेक्ट करणं आता त्याचं खूप महत्त्वाचं एक प्रायोरिटी बनते. जसं तुम्ही सर खूप 4 वेगवेगळ्या रिस्क खूप चांगल्या सांगितल्या, फायनान्स, ऑपरेशन्स, डेटा आणि असेट डॅमेज रिस्क ज्या सांगितल्या. फक्त एक एंटरप्रेन्योर म्हणून नेमकं ह्याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा डॉक्युमेंटेशन किंवा ॲग्रीमेंट्स असायला पाहिजे. सो अमंग विच पार्टीज, म्हणजे एक तर पार्टी सपोज तुमचे एम्प्लॉईज आहेत, एक पार्टी तुमचा क्लायंट आहे, एक पार्टी मे बी तुमचा सप्लायर किंवा वेंडर आहे. सो तुमच्या मते तुम्ही आता एवढ्या SMEsना मदत केलं आहे, तर जनरली तुम्ही असे काही वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स कुठले कुठले तुम्ही करू शकता किंवा केले पाहिजेत ते जरा सांगू शकाल का? आपण याचा एक फोड करूयात. येस. एक म्हणजे इथे जिथून मला पैसे मिळणार आहेत ती जागा, आणि दुसऱ्या बाजूला जिथे माझे पैसे दिले जाणार आहेत ती जागा. तर ही जी रिलेशनशिप आहे, माझी पैसे येण्याची जी रिलेशनशिप आहे ती माझी आहे माझ्या क्लायंट बरोबर. राईट. तर माझ्या क्लायंट बरोबरची ॲग्रीमेंट मी कशी करतो ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर माझा एखादा फ्रँचायझी पार्टनर आहे, माझा बिझनेस रेफरल पार्टनर आहे, माझा इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे, किंवा माझ्यासाठी कोणी नुसतं रिसर्च करणार आहेत, हे सगळे माझ्या दृष्टीने पैसे आणून देणार आहेत. किंवा माझ्यासाठी कोणीतरी इन्फ्लुएन्सर आहे, मी इन्फ्लुएन्सर अपॉइंट केला, किंवा माझ्यासाठी मार्केटिंग करणार आहेत, हे सगळे माझ्यासाठी बिझनेस आणणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची ॲग्रीमेंट्स आहेत. आता ह्या ॲग्रीमेंट्समध्ये मला त्यांना डिलिव्हरेबल्स द्यायचे किंवा मला त्यांना सप्लाय करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी कमी कमिट करीन पण डिलिव्हर जास्त करीन, हा मुद्दा असला पाहिजे.
की जिथे तो मला म्हणतोय माझा कस्टमर की बाबा तू मला उत्तमातले उत्तम प्रतीचं दे, तर मी त्याला म्हणेन मी उत्तमातल्या उत्तम प्रतीचं नाही देणार, तू मला प्रत सांग त्याप्रमाणे मी देईन. मग त्याच्यात हाय प्रत देणं हे माझी जबाबदारी. पण उत्तमातलं उत्तम प्रत हे अत्यंत मोघम वाक्य आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही म्हणाला अरे मला तुझ्याशी फक्त बोलायचं आहे, मला तुझा एक मोबाईल हवा आहे. आता हा जर मोबाईल हवा असेल तर एक साधा मोबाईलसुद्धा असू शकतो आणि एकदम हाय एंडचा स्मार्टफोन पण असू शकतो. पण हे जर प्रत मेन्शन नसेल केलेली तर मग तिथे ॲम्बिग्विटी म्हणजे आपण म्हणतो दोघांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो आणि मग त्याच्यातून पुढे वाद निर्माण होतात. आता हा जरा पहिला भाग. दुसरा भाग आहे जिथे मी पैसे देणार आहे, तिथे माझे वेंडर आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, कन्सल्टंट आहेत. तर ह्या सर्वांबरोबर एम्प्लॉई आहेत, ह्या सर्वांबरोबरची माझी ॲग्रीमेंट्स तितकीच महत्त्वाची आहेत. आता ह्या दोन्हीची सांगड कशी असणार आहे? तर फॉर एक्झाम्पल आता एखादा प्रोजेक्ट आहे की जिथे मॉल आहे, मॉलला मी तिथे अख्ख्या मॉलला सेंट्रलाइज AC देतो आहे मी आणि त्याची मला मॉल बांधताना मला त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा 36 महिन्याची वॉरंटी द्यायला पाहिजे. ओके. आता 36 महिन्याची वॉरंटी कधी चालू होणार आहे? ज्या दिवशी मी माझा AC तिथे बसवला, त्याच्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन केलं, त्यांनी इन्स्पेक्शनचं सर्टिफिकेट दिलं, त्याच्यानंतर माझी 36 महिन्याची वॉरंटी मी चालू करणार आहे असं त्या ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेलं आहे. आता माझा जो सप्लायर आहे त्या सप्लायरवर मी ॲग्रीमेंट केलं आणि मी फक्त 36 महिने म्हटलं, ते चालेल का? कारण 36 महिने त्यांनी जेव्हा माल माझ्याकडे डिलिव्हर केला तिथून 36 महिने असतील तर मी नेहमीच शॉर्टमध्ये असणार आहे. बरोबर. त्यामुळे मला तिथे 36 महिन्याचं नाही सांगून चालणार. तर दोन्ही ॲग्रीमेंटमधली सांगड अशा पद्धतीने विचार करायला लागेल की बाबा मग इथे 36 महिने नाही, मग कुठलंही उदाहरण घ्या, मग साधे LED लाईट्स असतील म्हणा किंवा कुठलंही उदाहरण घ्या की माझ्यावर जी जबाबदारी किंवा जोखीम आहे थोडक्यात, ती जोखीम जेव्हा माझा सबकॉन्ट्रॅक्टर किंवा माझा कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करणार असेल तेव्हा त्याच्याहीपेक्षा जास्त जोखीम मला त्याच्यावर देणं आवश्यक आहे. ॲब्सोल्युटली. जोपर्यंत मी या 2 डॉक्युमेंटशी सांगड घालत नाही तोपर्यंत माझं रिस्क मॅनेजमेंट नीट होणार नाही. त्यामुळे अशी विविध ॲग्रीमेंट आहेत. आता वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळे ॲग्रीमेंट असतात. तुम्ही आता आपण शेफबद्दल म्हणू, तर शेफ हा एखादा हॉटेल आहे, हॉटेल व्यावसायिक आहे, तर हॉटेल व्यावसायिक काहीतरी खूप छान मेन्यू क्रिएट करतो, रेसिपी क्रिएट करतो, ह्याला पण प्रोटेक्ट केलं पाहिजे. एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तो कोड लिहितो आहे, त्याची बौद्धिक संपदा पण तुम्हाला मिळाली पाहिजे. एखादा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, आर्किटेक्चर आहे किंवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरनी जेव्हा कन्स्ट्रक्शन करताना आर्किटेक्टनी दिलेल्या पद्धतीने समजा जर बांधकाम केलं नाही आणि त्याच्यातून रिस्क झालं, त्याच्यातून एखादा भाग खाली कोसळला आणि कोणाचा मृत्यू झाला. आत्ता आपण बघितलं काही प्रोजेक्ट्समध्ये काही लोकांना जीव गमवावा लागला. कारण काय की ज्या पद्धतीने आर्किटेक्ट्सनी करून दिलेलं किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर्सनी केलेलं डिझाईन होतं त्याप्रमाणे ते कन्स्ट्रक्शन झालं नाही किंवा निकृष्ट दर्जाचा माल वापरला गेला. मग ही जबाबदारी कोणाची? हे ॲग्रीमेंटमध्ये आलं तरच आपण त्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकू शकतो आणि त्या पद्धतीने आपण उद्या समजा जर कोर्टात जायची वेळ आली तर तिथे जाऊन आपण त्याच्याशी भांडू शकतो. सर, म्हणजे तुम्ही या क्षेत्रातलेच आहात आणि तुम्हाला मला वाटतं दैनंदिन याच संबंधितले अनुभव येत असतील आणि एक उद्योजक जेव्हा हा पॉडकास्ट बघतोय त्याच्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये येणं वेअर ऑल द बर्डन ऑर ऑल द काय म्हणतात ऑब्लिगेशन कम्स अपॉन हिम, असं मला वाटतं खूप दुर्दैवी असेल. पण तुम्ही असे काही अनुभव बघितले असतील जिकडे दोन्ही साईडचे अनुभव बघितले असतील, जिकडे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये जे काही क्लॉजेस आहेत ते त्या उद्योजकाला सक्षम बनवणारे आहेत, त्याच्यामुळे त्याचं संरक्षण झालं आहे. आणि तुम्ही असे देखील अनुभव बघितले असतील की जिकडे तसं काहीच नव्हतं आणि त्याचा खूप मोठा भुर्दंड उद्योजकाला भरावा लागला. तर कारण मी अशासाठी म्हणतो कारण हे आपले जे व्ह्युअर्स आहेत ना, दे आर SMEs, सो त्यांना असं काहीतरी सोप्या उदाहरण किंवा एखाद्या एक्झाम्पलने तुम्ही सांगू शकाल का दोन्ही साईडचे असे? कारण तुम्हाला एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही नक्कीच अनुभवले असतील. खूप अनुभव आहेत. एक अनुभव सांगतो की ज्याच्यात आपण आज कार किंवा व्हेकल आपण जे म्हणतो ते कोणीही अख्खं व्हेकलचे पार्ट्स बनवत नसतं. हो, बरोबर आहे. इट इज ऑल असेंब्ली लाईन. म्हणजे कोणी नट्स बनवतोय, बोल्ट्स बनवतोय, कोणी ब्रेक पॅडल बनवतोय, कोणी सीट बनवतोय, कोणी सीट कवर बनवतोय, कोणी काय. तर अशा अनेक गोष्टींची जंत्रीची एक अख्खं सुंदर अशी सरमिसळ करून आपल्याला एक व्हेकल मिळतं. बरोबर आहे. आता ह्याच्यातले काही पार्ट्स खूप क्रिटिकल आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रेक म्हणा किंवा क्लच म्हणा किंवा ह्या टाईपचे पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. ह्याचं डिझाईन जे असतं ना
ते कंपनीकडनं आलेलं असतं. येस. ह्याचं डिझाईन मी बनवत नाही. आता मी एखादा क्लच पॅड बनवणारा माणूस आहे किंवा ब्रेक बनवणारा माणूस आहे. माझ्याकडे तीच एक्सपर्टीज आहे, मी तेच करतो. परंतु मी डिझाईन नाही करत. मला डिझाईन येतं क्लायंटकडून. बरोबर. आता काही वेळेला काय होतं की रिकॉल होतात व्हेकल्सचे. तर व्हेकलचा रिकॉल का होतो की ते काहीतरी फेल्युअर होतात ऑन द रोड. गाडीला आग लागली किंवा त्याचे सेफ्टी बॅग्स, आपण ज्या एअरबॅग्स म्हणतात, ते एअरबॅग्स ओपन नाही झाल्या किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतात की ज्याचं असेसमेंट होतं नंतर आणि नंतर आयडेंटिफाय अरे हा पार्ट होता, हा फॉल्टी होता. आता ह्याच्यात फॉल्टी पार्ट होता म्हणजे काय असतं, त्यात दोन गोष्टी आल्या. एक तर तो डिझाईन फॉल्ट असेल किंवा त्याचा मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल. राईट. आता मी समजा जर मॅन्युफॅक्चरर असेल तर मॅन्युफॅक्चरिंग हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, डिझाईन माझ्या कंट्रोलमध्ये नाही. बरोबर. पण ते तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे का की समजा जर असा कुठला फॉल्ट आला ज्याच्यामुळे तुम्हाला लॉस झाला. इमॅजिन करा, समजा जर 10,000 व्हेकल्स अख्ख्या भारतभरातून तुम्हाला परत मागवायचे आहेत वेगवेगळ्या डीलर डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून, ह्याची कॉस्ट कोण बेअर करणार आहे? ॲब्सोल्युटली. आणि ही कॉस्ट मी का घेऊ? समजा तुमचं डिझाईनच जर चुकीचं असेल तर मी ही कॉस्ट का घ्यावी? मॅन्युफॅक्चरिंगमधला जर घोळ असेल आणि काहीतरी मॅन्युफॅक्चरमध्ये निकृष्टता आलेली असेल तर येस, तर मग माझी जबाबदारी आहे. पण तुमचं डिझाईनच जर चुकीचं असेल तर मी हे लिहिणं आवश्यक आहे. तर एका केसमध्ये असं झालं होतं की आम्ही हे स्पेसिफिक लिहिलेलं होतं. ओके. डिझाईन फॉल्ट जर असेल तर आम्ही जबाबदार नाही. आणि ही अशी एक सिच्युएशन आली. चांगल्या सुदैवाने ते कोर्टापर्यंत गेलं नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही एकमेकांना नोटिसेस जेव्हा पाठवल्या होत्या त्यावेळेला मी हा मुद्दा लावून धरला की ह्या डिझाईनचा फॉल्ट आहे, हा आमचा फॉल्ट नाही, मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट नाही. कारण तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचं लॅब टेस्टिंग करू शकता. बरोबर. तुम्ही सांगितलेली जी गोष्टी आहेत ते तुम्ही टेस्टिंग केलं की तुम्हाला रिझल्ट मिळतो. राईट. पण तो त्याचा फॉल्ट नाही, डिझाईनचा फॉल्ट असल्यामुळे मी जबाबदार का असेल? तर ह्याच्यामुळे फरक पडतो. एकदम मायनर गोष्ट आहे, पण त्या मायनर गोष्टीचं महत्त्व तेव्हाच लक्षात येतं जेव्हा यू फेस दॅट काइंड ऑफ सिच्युएशन. आणि ह्याची अपोजिट सर काही याचा अनुभव की जिकडे असं प्रिकॉशन घेण्यात आलेलं नाही आहे. हो ना. आणि त्याचा खूप मोठा भुर्दंड भरायला लागला आहे असं होतं ना, जरूर. आता ह्याचंच आपण दुसरं उदाहरण घेऊ. अगेन आर्किटेक्चर रिलेटेड गोष्टी आहेत. मी डिझाईन दिलेलं आहे, डिझाईनप्रमाणे तुम्ही डेव्हलपमेंट करून देणार आहात आणि डेव्हलपमेंट करून देणार आहात. कुठला प्रॉडक्ट आहे हा? रिसर्च रिलेटेड लॅब. आपण लॅब डिझाईन करतो. नॉर्मल माणूस जे डिझायनिंग करतो आणि आर्किटेक्चर करतो त्याच्या व्यतिरिक्त डिझाईन जे लॅब रिलेटेड डिझाईन करतात त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते. कारण त्यांना हा विचार करायचा असतो की इथे ह्युमिडिटी, टेम्परेचर, गॅसेस इथून बाहेर कसे जातील, अशा अनेक गोष्टींचा विचार असतो. आता ह्याच्यात जेव्हा मी कोणाला तरी सबकॉन्ट्रॅक्टिंग करत असतो तेव्हा मी त्याला स्पेसिफिकेशन्स देणं आवश्यक आहे. आता स्पेसिफिकेशन्स देताना त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की त्यांनी कशा पद्धतीने बनवलं पाहिजे. आता जर मी त्याच्यातली काही मानांकनं, मुख्य बेंचमार्क म्हणतो, ते जर मी दिलेले नसतील तर तो मला डिझाईनप्रमाणे बनवून देईल, परंतु कुठल्या क्वालिटीचं देईल हे सांगता येत नाही. आता आपण एक म्हणू शकतो फ्यूम हुड म्हणून एक प्रकार असतो. बरोबर आहे. जेव्हा काही आता ह्याच्यातलं मला टेक्निकल जास्त तांत्रिक ज्ञान माहिती नाही, पण माझ्या समजुतीप्रमाणे किंवा मला जेवढं समजलं त्याप्रमाणे तिथले जे आलेले गॅसेस आहेत किंवा काही महत्त्वाचे घटक आहेत ते बाहेर घेऊन जाणं ह्या पद्धतीने ते काम करणं आवश्यक आहे. आतला जो फॅन आहे किंवा काय जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते जर व्यवस्थित काम करत नसतील तर तुम्ही जे उत्सर्जन होत आहे गॅसेसचं ते तुम्ही तितक्या प्रमाणात बाहेर नेऊ शकणार नाही. बरोबर आहे. आता ही गोष्ट आपल्या दृष्टीने फार सामान्य वाटते, परंतु जेव्हा तुम्ही विचार करता की एखादा घातक पदार्थ निर्माण होत असेल ज्याच्यात तुम्ही भलेही अनेक गोष्टींची प्रिकॉशन घेतलेली आहे, पण तो घातक पदार्थ त्या फॅनचा स्पीड कमी आहे किंवा फॅनची प्रत चांगली नाही आहे, त्याच्यामुळे त्याला करोजन येतं आहे आणि तो आत्ता छान आहे, पुढच्या 1.5 वर्षात त्याचं करोजन येऊन तो फिरतच नाही. पण हा प्रॉब्लेम 1.5 वर्षांनी येणार आहे, आज कळणार नाही आहे. आणि त्यावेळेला जेव्हा असेसमेंट होणार तेव्हा त्याची प्रत लक्षात येते की हा प्रत चांगली नव्हती. आणि जेव्हा तुम्ही परत जाणार तेव्हा बघणार मी ह्याच्यात फक्त डायमेन्शन्स दिल्या, डिझाईन दिल्या, परंतु मी ह्याची प्रत लिहिलेली नाही. म्हणजे हे किती महत्त्वाचं ठरतं की तुम्हाला अनेक गोष्टी अत्यंत मायन्यूटली लिहिणं खूप आवश्यक असतं. बरोबर आहे. तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा वेळेला MSMEs जे असतात ना
त्यांना ज्या वर्क ऑर्डर्स येतात हो. किंवा परचेस ऑर्डर्स येतात ह्या बलाढ्य कंपन्यांकडनं येतात करेक्ट. आणि ह्या एवढ्या शक्तिशाली असतात की त्या कधी कधी एखाद्या MSMEला एक्सप्लॉइट पण करू शकतात. हो. सो जेव्हा ते PO देत आहेत त्यावेळेला ते मोगम स्वरूपात सांगतायत की बाबा हे 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 मला द्या, आणि ज्या वेळेला जसं तुम्ही आत्ता काही सिच्युएशन सांगितल्यात, एखादी युनिक सिच्युएशन, स्पेसिफिक सिच्युएशन आली, त्याच्यानंतर ते एका विशिष्ट गोष्टीवर बोट धरून तुम्हाला पेमेंट न देणं किंवा डिडक्शन करणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात. सो PO आल्यानंतर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा वेंडर असं कुठलं डॉक्युमेंटेशन किंवा पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट असं काही करायला पाहिजे का, असा काही सल्ला द्याल का? हो, आता हा नेहमीच एक इश्यू असतो, कारण जेव्हा प्रपोजल जातं सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं किंवा सप्लायरकडून, तर प्रपोजलमध्ये मी काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात किंवा मी म्हटलेलं असतं की मी हे प्रपोजल ह्या गृहीतकांवर देत आहे, अझम्पशन्सवर देत आहे. बरोबर. तर ही अझम्पशन्स काय आहेत थोडक्यात, की तुम्ही मला पेमेंट 15 दिवसात कराल किंवा 30 दिवसात कराल, किंवा मी तुम्हाला आता डिझाईन दिलं, डिझाईन तुम्हाला मी माझ्या स्कोपमध्ये डिझाईन पण आहे, डिझाईन दिल्यानंतर तुम्ही मला अप्रुव्हल देणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे जी प्रोडक्शन सायकल आहे ती तुमच्या अप्रुव्हल नंतर सुरू होते. आता तुम्हाला समजा जर 2 महिन्यांनी हे पाहिजे असेल, माझी प्रोडक्शन सायकल 30 दिवसाची आहे, तर मला किमान तो 30 दिवसाचा ओपन पिरियड मिळाला पाहिजे. याचा अर्थ मी तुम्हाला आज जर डिझाईन दिलं असेल तर तुम्हाला किमान पुढच्या 30 दिवसाच्या आत मला डिझाईनचं अप्रुव्हल आलं पाहिजे, मग माझी 30 दिवसात प्रोडक्शन पूर्ण होईल. बरोबर. पण तेच जर तुम्ही मला डिझाईन अप्रुव्हल मला 50 दिवसांनी दिलं आणि एक्सपेक्ट केलं की मी 10 दिवसात डिलिव्हरी करेन, तर ते शक्य नाही. पण ही सगळी गृहीतकं मी माझ्या प्रपोजलमध्ये लिहिलेली आहेत, त्यांच्या POमध्ये हे कुठेच आलेलं नाही आहे. मग मी हे कसं हँडल करू? शिवाय तुम्ही मला पेमेंट समजा डिले केलं तर त्याच्यावर काहीतरी इंटरेस्ट लागेल किंवा मी हे काम थांबवू शकतो, सस्पेन्शन ऑफ द वर्क, ह्या गोष्टी मी कुठे लिहिल्या? ते सगळ्या माझ्या प्रपोजलमध्ये होत्या. पण PO नंतर कम्युनिकेशन काय आहे? माझं कामच सुरू झालं सरळ. उद्या काही जर भांडण झालं दोघांच्यामध्ये तर कुठलं डॉक्युमेंट व्हॅलिड धरलं जाणार? शेवटचं PO. मग मी काय करावं उद्योजकांनी? तर उद्योजकांनी काय करावं या बाबतीत, की PO आल्यानंतर एक प्रोसेस करावी की PO ॲक्सेप्टन्स लेटर. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी आपल्याला PO दिले त्यांना PO थँक्यू म्हणा आणि त्याच्यात हेही नमूद करा की ह्या गोष्टी ज्या मी माझ्या प्रपोजलमध्ये म्हटल्या होत्या त्यानुसार तुम्ही जे PO दिलेले आहेत त्याप्रमाणे ह्या महत्त्वाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या बेसिसवर मी PO ॲक्सेप्ट करतो आहे. ओके. मग काय होईल की पुढच्या वेळेला समजा जर काही डिस्प्यूट निर्माण झाला तर शेवटचं कम्युनिकेशन हे तुमचं PO कन्फर्मेशन लेटर आहे. मग उद्या काही भांडण झालं, आर्बिट्रेशनमध्ये तुमचं काही केलं तर शेवटचं कम्युनिकेशन हे असल्यामुळे हे गृहीत धरलं जाईल की ह्या बेसिसवरच PO ॲक्सेप्ट झालेली आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. फॅन्टॅस्टिक. सो PO ॲक्सेप्टन्स लेटर यामध्ये देखील ॲज अ लॉयर काय टर्म्स असले पाहिजे यामध्ये देखील आपण ॲडवाईस करू शकता. हो हो. मला वाटतं की बरेचसे MSME उद्योजक असतात तेव्हा त्यांना एखाद्या मोठ्या कंपनीकडनं एखादी चांगली ऑर्डर मिळाली ह्याच्यातच एवढा आनंद येतो की ते अशा प्रकारचं ॲक्सेप्टन्स लेटर वगैरे आपण करून त्याच्यात आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट केला पाहिजे हे त्यांच्या ध्यानीमध्ये पण नसेल कदाचित. खरी गोष्ट. आणि त्यामुळे नंतर जेव्हा प्रॉब्लेम आल्यानंतर ते अडकतात. ह्या कॉन्ट्रॅक्ट्स हा विषय तुमच्या बोलण्यातूनच समजतंय की म्हणजे इट्स अ व्हेरी क्लोज टू युअर हार्ट सब्जेक्ट. आणि आत्तापर्यंत जे आपण कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल बोललो ते आपल्या वेंडर्स बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट म्हणालो, क्लायंट्स बरोबरच्या कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल म्हणालो, पण मगाशी तुम्ही आणखीन एक विषय सांगितला तो म्हणजे तुमच्या एम्प्लॉईज बरोबरचे तुमचं जे डॉक्युमेंटेशन असतं. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की आजकाल पर्टिक्युलरली कोविड नंतर एक नवीन विषय सुरू झाला आहे की त्याला मून लाईटिंग म्हणतात. आजकाल एम्प्लॉईज जे असतात ते जॉब करता करता स्वतःचं पण एक काहीतरी सोलोप्रिन्युअर काम करत असतात ज्याच्यात काही वावगं किंवा चुकीचं नाही आहे. पण त्यामध्ये असं पण कधी कधी होतं की एक एम्प्लॉई एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय पण त्याच कंपनीच्या क्लायंट्सना तो बाहेरून जाऊन अप्रोच करून सेम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. आणि MSMEजकडे ह्या संबंधितलं कुठलंही आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं याबद्दल काही माहिती नसते किंवा ज्ञान नसतं. सो त्या बाबतीत तुम्ही MSMEजना काय गाईड कराल, काय त्यांनी करणं गरजेचं आहे? आता ह्याची आपण एक थोडीशी पार्श्वभूमी बघूया की एखादा एम्प्लॉई जेव्हा काम करत असतो त्यातून नुसता एम्प्लॉई शालेय शिक्षण घेऊन आला किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊन आल्यानंतर त्याला त्या इंडस्ट्रीमधल्या अनेक गोष्टी कंपनी शिकवत असते. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्टिफिकेशन्स घेतायत
अनेक प्रकारची सर्टिफिकेशन्स आहेत तुमच्या व्यवसायातली, ती तुम्हाला कंपनी प्रदान करत असते. आणि नुसतं सर्टिफिकेशन कोर्स केला अशातला भाग नाही, पण ऑन द जॉब जे ट्रेनिंग आहे ना, ते अतिशय मौल्यवान आहे. ॲब्सोल्युटली. बरं, हे कुठे डॉक्युमेंटेड नसतं, पण हे महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी आपली बांधिलकी असली पाहिजे. ही त्याच्यामागची भावना आहे, की बाबा तुम्ही आमच्याबरोबर जर काम करत असाल तर तुम्ही एक एम्प्लॉई म्हणून तुम्ही तुमची जी कामं आहेत ती पूर्ण करा आणि तुम्ही इतर व्यवसाय करू नका. का? ह्याच्या मागचं कारण असं आहे, की तुम्ही इतर व्यवसायात जर काम करत असाल तर तुमचं ह्या कामावरचं लक्ष कमी होईल. म्हणजे आता तुम्ही जे एक्झॅक्टली म्हटलं त्याप्रमाणे कोविडनंतर प्रकर्षाने हा प्रॉब्लेम सुरू झाला. कारण टेक इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये की लोकं सॉफ्टवेअर कोड बनवत आहेत एका कंपनीसाठी आणि त्याच वेळेला दुसऱ्या कंपनीबरोबर ते काम करत आहेत रात्री 8 ते 12. आता ज्या वेळेला तो माणूस 8 ते 12 किंवा 8 ते 2 काम करतो आहे, तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या नॉर्मल ड्युटीच्या वेळेला येणार नाही आणि आला तरी ते काय मनस्थितीत असेल. त्याच्यामुळे परिणाम त्या कामावर होतो, एफिशियन्सी कमी होते. म्हणून एक मूनलाइटिंगबद्दलचा एक क्लॉज आता एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंटमध्ये येतो, जो करणं आवश्यक आहे, की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इतर व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही कंपनीची पहिल्यांदा परवानगी घेतली पाहिजे. ओके. तो तुमचा व्यवसाय. आता एखादा जर म्हणत असेल की नाही माझी शाळेपासून माझी चित्रकला उत्तम होती, मी शनिवार रविवार चित्रकला शिकवतो, ठीक आहे, मग तो तुमचा मग कंपनी काय म्हणेल, माझ्या व्यवसायाच्या आड हे येत आहे का? येत नसेल तर मी परवानगी देईन ना. पण हा मूनलाइटिंग रिलेटेड जो क्लॉज आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण खूप वेळेला काय होतं, जर तुम्ही बघाल प्रत्येकजण आजकाल व्हॉट्सॲप ग्रुपवर काम करत असतात. आता मी जेव्हा माझ्या क्लायंट संबंधाची माहिती आहे ती चुकून भलत्याच क्लायंटच्या ग्रुपवर टाकली आणि त्यांचं काही माहिती आहे ती माझ्या एम्प्लॉईजचा आमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकली, तर कुठे ना कुठेतरी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन लीक झाली. बरोबर. हे सगळे जे धोके आहेत ते अवॉइड करण्यासाठी मूनलाइटिंग होऊ नये याच्यासाठी हा क्लॉज टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा तर एम्प्लॉई ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टमधला हा एक पार्ट झाला, विच इज नॉन कॉम्पिटेटिव्ह किंवा त्या संबंधितला. पण त्या व्यतिरिक्त असे काही पॉईंट्स आहेत का जे पर्टिक्युलरली एम्प्लॉईजच्या संबंधितल्या कॉन्ट्रॅक्ट्स किंवा ॲग्रीमेंट्समध्ये व्हायला पाहिजे अपार्ट फ्रॉम दिस? आता नवीन ॲक्ट जो आला आहे DPDP, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन, राईट, याच्या दृष्टीने सुद्धा कन्सेंट, एम्प्लॉईची कन्सेंट घेणंही आवश्यक आहे त्यांच्या स्वतःच्या माहितीबद्दल. कारण ही त्यांची पर्सनल माहिती, त्यांची स्वतःची माहिती आणि ती डिजिटलमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांची कन्सेंट घेणं आवश्यक आहे. त्याच्या संदर्भातले क्लॉज पण अत्यंत आवश्यक आहेत. नॉन कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही माझ्याशी सरळ कॉम्पीट करू नका, माझाच डेटा वापरणार, माझंच नॉलेज वापरणार आणि कॉम्पीट करणार, हे किती म्हणजे अयोग्यच आहे. नॉन सॉलिसिटेशन, माझ्या क्लायंट्सकडे जा आणि माझीच माहिती घेऊन तुम्ही बिझनेस करा स्वतःचा, अयोग्य आहे. तसंच माझेच एम्प्लॉईज तुम्ही पोच करणार, तर ह्या टाईपच्या सगळ्या जे क्लॉजेस आहेत ते असणं आवश्यक आहे. शिवाय जी काही तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण केलेली आहे काम करताना, ती सर्व कंपनीला वर्क ऑन हायर बेसिस, ह्या बेसिसवर ती कंपनीला असाइन झालेली असली पाहिजे. त्या टाईपचे क्लॉजेस असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. आता सपोज एखाद्या एम्प्लॉईच्या, आता परत आय एम जस्ट थिंकिंग इट थ्रू म्हणून हा प्रश्न आला माझ्या मनात, की सपोज असं घडलं आहे की बाबा तुम्ही एखाद्या एम्प्लॉईबरोबर तसं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, तसं ते तुमचं लिगल डॉक्युमेंट आहे आणि तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीने तशा प्रकारची वागणूक केली, हो ना, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याला अनुसरून काय मग पुढे स्टेप्स घेतले जाऊ शकतात? हो. आता त्या बाबतीत ह्या टाईपचं व्हायोलेशन जेव्हा होतं तेव्हा तुमच्याकडे एक ठोस डेटा आणि इन्फॉर्मेशन पाहिजे, की बाबा हा कुठल्या क्लॉजचा तुम्ही ब्रीच केलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठीचं तुमच्याकडे बॅकअप पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ नॉन कॉम्पीट तुम्ही म्हटलेलं आहे. नॉन कॉम्पीट म्हणजे कोण? आता मी समजा जर केमिकल कंपनी असेल तर माझा कॉम्पिटिशन केमिकल कंपनीच असणार आहे. तो रबर कंपनीमध्ये असेल तर ती नॉन कॉम्पीट होणार नाही. मग तुमच्याकडे तो कॉम्पिटिटर बरोबर काम करतोय ह्याची एक माहिती आहे का? ठोस माहिती आहे का? ती माहिती कुठे मिळेल तुम्हाला? त्यांनी लिंक्डइनवर अपडेट केलं, त्यांनी लिंक्डइनवर पोस्ट टाकल्या. आता तुम्ही तो जो व्यक्ती इथे रिसर्च करत होता आणि त्याच गोष्टीचं रिसर्च त्यांनी कॉम्पिटिटरकडे जाऊन केलं आणि त्याच्या संबंधातल्या गोष्टी समजा जर त्यांनी सोशल मीडियामध्ये आणल्या, हे तुमच्यासाठी एक एव्हिडन्स असतो. बरोबर. मग हा एव्हिडन्स तुम्ही वापरू शकता. तसंच समजा जर तो क्लायंटकडे जात असेल तर क्लायंट, खूप वेळा असंही होतं
की क्लायंट फोन करून बोलतो, अरे ये तो आपके पास काम कर रहा था गए 10 साल और सडनली दूसरे कंपनी से मुझे मैसेज आ गया है. अच्छा, आप वो ईमेल पे भेज दो. मग हे ईमेलवर जेव्हा येतं तर तुमच्याकडे एव्हिडन्स येतो की बाबा हां, नॉन सॉलिसिटेशन क्लॉजचा ब्रीच केला, माझ्याकडे एक माझ्या क्लायंटचं लेटर आहे आता. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा माहिती गोळा केली की तुम्ही त्यांना एक लीगल नोटीस देऊ शकता. बरोबर. तर लीगल नोटीस का द्यायची, की काही वेळेला काही लोकांना ना हे खरंच गोष्टींचं महत्त्व नसतं. तर लीगल नोटीस आपण त्यांना देऊन का सांगतो की ह्या गोष्टींचं तुम्ही ब्रीच केलेलं आहे, हे जे क्लॉजेस आहेत त्याचे ब्रीच झालेलं आहे, तर आता तुम्ही हे ब्रीच करू नका. म्हणजे वॉर्निंग दिल्यासारखं. वॉर्निंग दिल्यासारखं. पण तेही जर करून थांबले नाहीत तर मग पुढची स्टेप तुम्हाला कोर्टामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी घेऊन जाता येते किंवा आर्बिट्रेशन असेल, आर्बिट्रेशनमध्ये घेऊन जाता येतं आणि या करता येणं शक्य आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला अशा प्रकारे लीगल नोटीस येणं हे त्याच्यासाठी एक गंभीर बाब असू शकते आणि त्याच्यामुळे तुम्ही पुढे अजून काही डॅमेज होण्यापासून कंपनीला वाचवू शकता. फॅन्टॅस्टिक. सर, तुम्ही आत्ता एक महत्त्वाचा एक शब्द सांगितला, डीपी दॅट इज डेटा प्रोटेक्शन, डेटा प्रायव्हसी. आणि आय थिंक हा एक नवीन एक लेटेस्ट असा एक नियम आहे आणि आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. आज आपण इन्फॉर्मेशन इकॉनॉमीमध्ये जगत आहोत. डेटा इज ॲज गुड ॲज फ्युअल टुडे आणि इट इज ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन, इट इज ऑल अबाउट द नॉलेज अँड द डेटा. आज आपण आपल्या क्लायंटबरोबर डील करत असतो. त्या क्लायंटचा आपल्याकडे डेटा असतो, आपल्या एम्प्लॉईजचा आपल्याकडे डेटा असतो, आपला डेटा आपल्या एम्प्लॉईज आणि क्लायंटकडे असतो. सो या डीपीचा MSMEच्या पर्स्पेक्टिव्हने काही तुम्ही सांगू शकाल का, काय प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे? आता हा जो ॲक्ट आला आहे ना 2023 नंतर, त्याचं इम्प्लिमेंटेशन पिरियड आपल्याला मे 2027 पर्यंत आहे. ओके. हा आपल्याला पिरियड दिलेला आहे की आपल्याला ह्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तर मुख्य करायचं काय आहे आपल्याला, की ज्यांच्याकडनं आपण डेटा घेतो आहोत त्यांना आपण हा डेटा कशासाठी घेतो आहोत ह्याची माहिती देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा डेटा आपण कसा वापर करणार ह्याची माहिती देणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्याला हा डेटा देण्यासाठी जी कन्सेंट दिलेली आहे, त्यांनी जी आपल्याला परवानगी दिलेली आहे, ती परवानगी कधीही ते परत घेऊ शकतात आणि मग आपल्याला तो डेटा त्यांना परत द्यायला लागतो किंवा आपल्याला डेटाचा वापर थांबवावा लागतो. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता डेटा कशासाठी घेताय तुम्ही? आता एक छोटंसं उदाहरण देऊ आपण, की मी एखाद्या बँकेमध्ये शिरलो आणि म्हटलं मला बँक अकाउंट ओपन करायचं. तो बँक अकाउंटमध्ये जो फ्रंट डेस्कला बसलेला मुलगा किंवा मुलगी आहे, ते माझ्याकडनं पहिल्यांदाच काय घेतात, माझं पॅन कार्ड घेतात, माझं आधार कार्ड घेतात, माझं इलेक्ट्रिसिटी बिल घेतात, माझं इन्कम टॅक्सचं काय रिटर्न वगैरे, म्हणजे माझा सगळा पर्सनल डेटा त्यांनी आता ताब्यात घेतलेला आहे. बरोबर. आता माझं अकाउंट नुसतंच ओपन होत नाही, ते लगेच जाऊन सांगतात वेल्थ ॲडवायझरला, अरे अच्छा अकाउंट ओपन हो गया, देखो इससे बात करो. मग तो येतो माझ्याकडे, तेव्हा तो म्हणतो आपको एक फॉर्म फिलअप करना है, सारा डेटा हमारे पास है, हम भर देंगे. आता माझा डेटा ह्या डिपार्टमेंटकडनं त्या डिपार्टमेंटमध्ये कधी गेला, त्याची माझी कन्सेंट घेतली होती का? कधीच नव्हती. आता उद्या अख्खी माझी फाईल, समजा जर मी म्हटलं नाही मला लोन घ्यायचं आहे, अख्खी फाईल माझी लोन प्रोसेसिंगला एका थर्ड पार्टीकडे जाते, लोन देण्याकरता मी योग्य व्यक्ती आहे का? आता हा माझा अख्खा डेटा इन्कम टॅक्स रिटर्नपासून सगळा गेला अजून एक थर्ड पार्टीकडे, ज्याला मी काळा का गोरा पण बघितलेलं नाही आहे. म्हणजे माझा डेटा, डिजिटलमधला डेटा किती ठिकाणी गेलेला आहे ह्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही. मग हा कंट्रोल येण्याच्या दृष्टीने हा ॲक्ट आहे. पण ह्याच्यात असं कुठलंही बायफर्केशन केलेलं नाही की SME, MSME, मल्टीनॅशनल, लिस्टेड कंपनी, असं काही नाही. हा सगळ्यांना आवश्यक आहे. ओके. आता उदाहरणार्थ शाळेमधलं आता एक छोटीशी गंमत सांगतो. माझी मुलगी 7वीला जाणार. मला 2-3 फोन आले क्लासेसकडनं की तुमची मुलगी 7वीला जाणार आहे, तर ह्या क्लासला ॲडमिशन घ्या. कुठे मिळाला डेटा माझा, कसा मिळाला डेटा माझा? आता हे घरगुती गोष्ट आहे, पण तरीही किती महत्त्वाची आहे, कारण ही चाइल्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. चाइल्ड रिलेटेड इन्फॉर्मेशनला जास्त प्रोटेक्शन आहे या ॲक्ट अंतर्गत. ओके. मेडिकल डेटा माझा, आज मी एका हॉस्पिटलला गेलो, माझं नुसतं स्कॅनिंग केलं आणि काही केलं, तर मला कॉल यायला सुरुवात होऊ शकते की बाबा तुम्हाला हे असं आहे, तुम्हाला आम्ही अशी ट्रीटमेंट देऊ. माझा डेटा एक्सचेंज होतो आहे. गाडी, तुमच्या गाडीचा इन्शुरन्स रिन्युअलला आल्यानंतर तुम्ही विचार करा तुम्हाला किती कॉल येतात. याचा अर्थ तुमचा डेटा किती ठिकाणी शेअर होतो आहे. आणि हा डेटा अयोग्य लोकांच्या हातात पडला तर आपण विचारच नाही करू शकत. या दृष्टीने हा DPDP ॲक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षात ह्याचं अत्यंत महत्त्व वाढणार आहे. कारण आत्तापर्यंत आपण आपल्या पर्सनल डेटाबद्दल
थोडेसे रिलॅक्सच होतो, कॅज्युअल होतं. कॅज्युअलच होतो. पण आता मात्र ह्याचं एस्पेशली तुम्ही बघाल, नवीन पिढी आहे ना, लहान मुलं आहेत, त्यांना आत्तापासून या गोष्टीचं बाळकडू मिळत आहे की बाबा माहिती देणार नाही मी, माझी माहिती तुम्हाला तुम्ही विचारलं तर मी देणार नाही जोपर्यंत मला कळत नाही ना. कारण हे शाळांमधून आता सुरू केलेलं आहे. तर हा DPDP ॲक्ट जो आहे, हा जशा शाळांमध्ये लहान मुलांना आहे, तसाच वेगवेगळ्या ट्रेड असोसिएशन्सनी ह्या माहितीचा प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे की त्याचं कंप्लायन्स. आणि ह्याच्यातली पेनल्टी काय असेल, 250 कोटी असं त्याचं वरचं लिमिट दिलेलं आहे पेनल्टीचं. समजा जर डेटा ब्रीच असेल आणि काही असेल तर वरचं लिमिट 250 कोटीचं आहे. म्हणजे विचार करा ह्याच्यात केवढी मोठी जोखीम आहे. तर मग तो SME असेल किंवा मल्टीनॅशनल असेल, जोखीम तर सारखीच राहणार आहे. फॅन्टॅस्टिक. पुढच्या विषयाकडे वळूया सर. आणि हा विषय जी बौद्धिक संपत्ती असते, ब्रँड असेल, त्याला IPR म्हणतात, ट्रेडमार्क रिलेटेड. बऱ्याचशा वेळेला एखादा छोटा बिझनेस असतो, तो काहीतरी चालू करतो, त्याचं प्रॉडक्ट असेल आणि मग त्याला तो काहीतरी नाव देतो, त्याच्यासाठी सुंदर असं एक लोगो बनवतो. आणि त्यावेळेला बहुतेक जास्त असं काही विचार केला जात नाही की पुढे जाऊन ह्याचं नाव किती महत्त्वाचं असणार आहे, नावात काय ठेवलं आहे. असं शेक्सपियरने म्हटलेलंच आहे असं म्हटलं जातं. सो ह्या ब्रँड बिल्डिंगबद्दल किंवा ट्रेडमार्कबद्दल पण खूप एक इग्नोरन्स असतो त्याच्या या IPRच्या पर्स्पेक्टिव्हबद्दल. सो त्याबद्दल काय सांगाल, काय सिरियस कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात जर ती काळजी नाही घेतली तर? बरोबर. आता ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. आपण जेव्हा म्हणतो की ट्रेडमार्क हा कुठल्या पद्धतीचा असतो, स्वरूपाचा असतो. ओके. तर तो ट्रेडमार्क हा असतो एक नाव आहे, जे मराठी, इंग्रजी कुठल्याही भाषेत असेल, नाव लिखित स्वरूपात जे दिसतं ते नाव ते आहे. किंवा त्याचं एखादं डिझाईन असेल किंवा त्याचा एक लोगो असेल म्हणा किंवा ब्रँड आहे. ह्या सगळ्याला वेगवेगळे अर्थ आहेत. आपण सामान्य भाषेत लोगो, ब्रँड, डिझाईन वगैरे हे सगळं एकत्रच वापरतो, पण तो सगळ्याला वेगवेगळा अर्थ आहे. पण हे क्रिएटिव्ह गोष्ट आहे ती, त्याच्याशिवाय एखादी टॅगलाईन असते. तर ह्या सर्वाचा साकल्याने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला आपण एक ट्रेडमार्क म्हणू शकतो किंवा आपण त्याला सर्व्हिस मार्कही म्हणू शकतो. ट्रेडमार्कमध्ये म्हणजे जिथे आपण प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, तिथे सर्व्हिस मार्क आहे. थोडं ढोबळमानाने आपण धरूया. आता जेव्हा ट्रेडमार्क आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामागे एक गुडविल आपण म्हणतो की मार्केटमध्ये माझी असलेली ती पत आणि माझी जी क्वालिटी आहे त्याच्या संदर्भात केलेलं ते एक स्टेटमेंट आहे माझा ट्रेडमार्क म्हणजे. ओके. आणि म्हणून त्याला प्रोटेक्शन देणं अत्यंत आवश्यक आहे. आता जेव्हा मी छोट्या स्वरूपात असतो तेव्हा मला असं वाटतं की माझं काहीतरी असं मोठ्या कंपनीच्या नावासारखं साधर्म्य असलेलं नाव मी घेऊ. म्हणजे आता एखादी आपण धरून चालू रेफ्रिजरेशनमध्ये कंपनी आहे, वॉशिंग मशीनमध्ये आहे किंवा कारमध्ये आहे, मी तसंच एक नाव घेतो साधर्म्य असलेलं. परंतु त्याच्यात मी काम सुरू करतो, त्याच्यावर मी माझा प्रचंड मोठा एक्सपेन्स करतो, डिजिटल प्रेझेन्स आहे, मार्केटिंग आहे, ह्या त्या सगळ्या गोष्टी करतो. आणि नंतर जेव्हा मी ऑन द रडार येतो, थोडीशी कॉम्पिटिशन निर्माण करतो, तेव्हा ती मोठी कंपनी हेरते की बाबा हा माझ्यासारखा मार्क वापरतो आहे. आणि मग ती मोठी कंपनी म्हणते की बाळ, माझा रजिस्टर्ड मार्क तू वापरतो आहेस, सिमिलर ऑर सेम, आता ह्याला तू करू नकोस. ह्याला पासिंग ऑफ म्हणतात. ओके. किंवा ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट म्हणतात. तर आणि मग ती नोटीस आल्यानंतर मग त्यांनी अख्खा केलेला खर्च सगळा वाया जातो. मग त्या दृष्टीने एखाद्या MSMEनी काय करावं? सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. त्यांनी नॉर्मल सर्च केला जरी त्यांना कळतं आपला मार्क सेम सिमिलर आहे का, किंवा ट्रेडमार्कची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सर्च करावा आणि बघावं की ट्रेडमार्क सर्चमध्ये काय ऑब्जेक्शन येतं आहे. मग त्या ऑब्जेक्शनमध्ये 2-3 प्रकारचं ऑब्जेक्शन येतं. सेम, सिमिलर, फोनेटिकली सेम ऑर सिमिलर. म्हणजे उदाहरणार्थ आता मी समजा जर एखादा मार्क क्रिएट केला PEP आणि C, त्याचं फोनेटिक काय होईल? पेप्सी. ओके. भलेही ते दिसताना, लिटरली दिसताना ते वेगळं दिसतंय, परंतु फोनेटिकली काय येत आहे? पेप्सी. म्हणजे त्यालाही ऑब्जेक्शन येऊ शकतं. तर हे लोक विचार करत नाहीत, म्हणतात अरे कुछ जुगाड करेंगे, अलग करेंगे, आणि मग ते ह्या गोष्टीत फसतात. आणि प्रॉब्लेम असा होतो की अख्खा खर्च सर्व केल्यानंतर कोणीतरी तुम्हाला थांबवलं तर तुमचा सगळा खर्च वाया गेला. त्यापेक्षा ही प्रोसेस करावी, सर्च करून घ्यावा. सर्च केल्यानंतर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ही
ही एक मोठी प्रोसेस आहे, ज्याच्यात तुम्ही ॲप्लिकेशन करता, एक्झामिनर विविध निकषांवर तुमचा ट्रेडमार्क बघतो, त्याच्यानंतर तो तुम्हाला ऑब्जेक्शन्स रेज करतो. त्याला एक्झामिनेशन रिपोर्ट म्हणतात. त्याला उत्तर देणं आवश्यक आहे. ते उत्तर त्यांना योग्य असेल आणि ते जर सॅटिस्फाईड असतील तर ते म्हणतील ठीक आहे, मग आम्ही तुमचा ट्रेडमार्क एका ट्रेडमार्क जर्नलमध्ये पब्लिश करतो. ओके. मग तो 4 महिने ओपन असतो थर्ड पार्टीला ऑब्जेक्शन घेण्यासाठी, आणि ते ऑब्जेक्शन नाही आलं की मग ट्रेडमार्क रजिस्टर होतो. ही प्रोसेस आजच्या घडीला जर बघितली तर आपण ट्रेडमार्क ऑफिसवरची जी काही आत्ता जबाबदारी आहे म्हणा किंवा आत्ता पेंडन्सी आहे म्हणा, त्या दृष्टीने जर बघितली तर साधारणतः 12 महिने ते 2 वर्ष हा पिरियड आहे कालावधीत जे ट्रेडमार्क रजिस्टर व्हायला लागतो. पण काही काही ठिकाणी लोक म्हणतात मी अप्लाय केला म्हणजे ट्रेडमार्क झाला. असं नाही होत. कारण खूप वेळा ट्रेडमार्कला ऑब्जेक्शन येतं. तुम्ही ऑब्जेक्शन त्याला सॅटिस्फाय नाही केलं, तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन मिळत नाही. ओके. सो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यात मिस्टेक्स होतात आणि शेवटी मग त्याच्यातनं सफर होणारा उद्योजकच आहे. सो जोपर्यंत रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत पण एक TM नावाचा सिम्बॉल हो. तुम्ही वापरू शकता की हे ट्रेडमार्कसाठी अप्लाय केलेलं आहे. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की 12 महिने आणि किंवा 2 वर्षापर्यंत जर कोणी त्याच्यावर जर काही आक्षेप घेतला नाही किंवा घेतलेल्या आक्षेपांना तुम्ही यशस्वीपणे जर उत्तरं दिलं तर मग तो TMचा आणि तो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मग तुम्हाला आर वापरता येतो. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंतर मला आर वापरता येतो. असा कुठला तरी एखादा इन्सिडेंट एखाद्या कंपनीबरोबर झाला आहे की बाबा 4-5 वर्ष झाली किंवा 10 वर्ष झाली नाव वापरतायत आणि मग नंतर कोणीतरी त्यांच्यावर ॲक्शन घेतली आणि त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना त्यांचं ब्रँडचं नाव बदलावं लागलं, असा कुठला तरी किस्सा सर? हो, सांगू शकतो. एक बिल्डिंग क्षेत्रातले व्यावसायिक आहेत, घरं बांधण्याचे. आता ह्यांचं जे मार्केट आहे ते मार्केट आपण काय म्हणू, सेकंड होम्स म्हणण्यापेक्षा सबर्बन्सपैकी पण खूप खालच्या ह्याची घरं की जी अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये आहेत, अशा पद्धतीने. ओके. आता त्यांनी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा त्यांना एक कुठलं तरी छान नाव हवं होतं आणि त्यांनी छान नाव जे घेतलं ते एका अत्यंत मोठ्या व्यावसायिकाचं नाव घेतलं. बरं, आता दे वर ऑल्सो इनटू द सेम इंडस्ट्री पण त्यांचं मार्केट वेगळं आहे. ओके. त्यांचं मार्केट आहे वरळी, कफ परेड, नरिमन पॉईंट. पण दोघांचाही सेगमेंट जर आपण बघायला गेला, कस्टमरचा सेगमेंट हा कम्प्लिटली वेगळा आहे. आणि हे कुठल्या एरियामध्ये करत होते? आणि हे खाली अगदी मुरबाड आणि टिटवाळा किंवा अशा ठिकाणी की जिथे अफोर्डेबल होम्स आहेत आणि जिथे कॉस्ट मधला फॅक्टर वेगळा आहे. आता झालं असं की मी 5-7-10 वर्ष मी काम करतो ह्याच्याखाली ह्या नावाने. आजपर्यंत मी रडारवर आलोच नव्हतो कधी. आणि जेव्हा मी रजिस्ट्रेशन केलं रेरावर त्यावेळेला व्यावसायिकाचं नाव पहिल्यांदा प्रकर्षाने आलं आणि त्यांनी एक जाहिरात पण दिली. ती जाहिरात जेव्हा दिली त्यावेळेला ते नाव प्रकर्षाने समोर आलं आणि त्यावेळेला त्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी मग सरळ लिगल नोटीस पाठवून दिली की बाबा हे असं केलं तर आम्ही तुमच्या अगेन्स्ट, तुम्ही इन्फ्रिंजमेंट करतात, आमचा मार्क तुम्ही वापरतात वगैरे. अर्थात त्या नोटीसला रिस्पॉन्स देणं भाग होतं. आणि त्यावेळेला मग त्यांना हेही आम्ही सांगितलं की बाबा तुमची जी सिच्युएशन आहे आत्ता ह्याच्यात, तर तुम्ही आत्ता ह्याच्यात भानगडीत पडू नका. ह्या भांडणातनं काही हाशील होणार नाही आहे. नाव चेंज करणं योग्य आहे, परंतु नोटीसला रिप्लाय देणं हे तितकंच आवश्यक आहे. की त्यांनी जी नोटीस दिलेली आहे आणि तुम्हाला जे काही त्यांनी तुमच्यावर दावे केलेले आहेत ते दावे खोडणं हे तितकंच आवश्यक आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही हे नाव वापरणं थांबवा. आणि मग त्यांना नाव वापरणं थांबवायला. पण त्यांनी अर्थात त्यांनी सल्ला मानला, पण तो सल्ला मानला नसता तर उद्या त्यांना कोर्टात उभं राहायला लागलं असतं आणि इव्हेंच्युअली नाव तर बदलावंच लागलं. सर, IPRचाच अजून एक महत्त्वाचा विषय पेटंट्स. हो. सो पेटंटबद्दल पण खूप एक असं कन्फ्युजन आहे की प्रॅक्टिकली कोणत्या टाईपचे पेटंट्स खरंच घेतले पाहिजेत किंवा घेणं मिनिंगफुल आहे आणि त्याच्यामध्ये पण कुठल्या केसेसमध्ये ते अननेसेसरी आहे. सो पेटंट्सबद्दल जरा थोडंसं काय मार्गदर्शन कराल? कारण बरेचसे लघुउद्योजक पण ऑफकोर्स ते पण काहीतरी स्वतःचं क्रिएट करतात. आयदर ती सर्व्हिस असेल, प्रॉडक्ट असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा काहीतरी एक इनोव्हेटिव्ह गोष्ट असेल. कोणत्या गोष्टीसाठी पेटंट घेणं नेसेसरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा दूरगामी इंटरेस्ट प्रोटेक्टेड राहतो आणि कुठे अननेसेसरीली तुम्ही घेण्यात काही अर्थ नाही आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता हे खूप छान तुम्ही जो एक शब्द वापरला, इनोव्हेशन, इनोव्हेटिव्ह, ह्याच्यासाठी पेटंट हवं असतं. ओके. की जे आत्ता अस्तित्वात नाही आहे आणि जे मी सुरू करतो आहे किंवा जे मी प्रॉडक्ट निर्माण केलं आहे, ज्याचा आत्तापर्यंत काहीही वापर झालेला नाही किंवा आत्ता हे नवीन आहे, ते मी सुरू करतो आहे, त्याला इनोव्हेशन, त्याच्यासाठी तुम्ही पेटंट घ्या. ओके. परंतु एका 2-3 गोष्टींचा
एकत्र सांगड करून तुम्ही काही करत असाल. एक्झाम्पल, आता हा आपल्या इथे सुंदर कप आहे लक्षवेधचा. आता या लक्षवेध कपच्या मागच्या बाजूला मी अजून एक काहीतरी निर्माण केलं की ज्याच्यात मला माझा मोबाईल फोन ठेवता येईल. म्हणजे हा काय एक स्टोरेजची गोष्ट आहे का? पण ती काहीतरी मी जुगाड केला आणि त्याच्याबरोबर निर्माण केलं. तर ह्यानी काही नवीन युटिलिटी निर्माण झाली आहे का? नाही. कपच राहिला. तुम्ही काहीतरी स्टोरेज, मोबाईल ठेवण्यासाठीची जागा तशीच राहिली. त्याला इनोव्हेशन एनहान्समेंट म्हणू शकतो. तर अशा गोष्टींसाठी तुम्हाला पेटंट मिळणार नाही. ओके. पेटंट हॅज टू बी नॉवेल. इनोव्हेशन पाहिजे, त्याच्यासाठी नॉवेल्टी पाहिजे. बरं, दुसरं गोष्ट आता काय होते की मी काहीतरी क्रिएट केलं ना की मला एक कधी एकदा सोशल मीडियावर जातो आणि हे प्रसारित करून टाकतो. आता सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर ती नॉवेल्टी राहिली का? तर नॉवेल्टी राहिलीच नाही, कारण ते पब्लिक डोमेनमध्ये आलं ती माहिती. नो सिक्रेसी अबाउट इट. आता हे पब्लिक डोमेनमध्ये जे नॉलेज आलेलं आहे त्याला तुम्ही नॉवेल्टी कसं म्हणणार मग आता? आणि मग तुम्ही पेटंट रजिस्ट्रेशनला गेलात तर तुम्हाला पेटंट रजिस्ट्रेशन मिळणार नाही. तर त्या दृष्टीने मी तर असं सजेस्ट करीन की जेव्हा तुम्ही काही इनोव्हेटिव्ह करत असाल तेव्हा इनोव्हेटिव्ह करताना हा विचार करा की ह्याला मला पेटंट मिळू शकतं का? आणि त्या दृष्टीने जी काही काळजी घ्यायची आहे, म्हणजे पेटंट अटॉर्नी असतात त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांना विचारून त्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन करणं आवश्यक आहे. बरं, ह्याच्यात अजून एक पेटंट कायद्यामध्ये सोय दिलेली आहे की तुम्ही एक प्रोव्हिजनल पेटंट फाईल करा आणि नंतर तुम्ही काही कालांतराने तुम्ही फायनल पेटंट करा. म्हणजे तुमचं अख्खं प्रोडक्ट रेडी पाहिजे असंही भाग नाही आहे. तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे. सपोज मी एखाद्या संकल्पनेवर काम करतोय, तर मी या संकल्पनेवर काम करत आहे असं सुद्धा तुम्ही तिकडे नमूद करू शकता. तुम्हाला प्रोटोटाईप पाहिजे. फक्त कल्पनेला माझ्याकडे एक नुसती आयडिया आहे, त्या आयडियाच्या बेसिसवर मला पेटंट मिळणार नाही. सो प्रोटोटाईप म्हणजे त्या संकल्पनेच्या पलीकडे त्याचं दृश्यमानता काहीतरी हवी. अच्छा, काहीतरी व्हिज्युअल डिझाईन ऑफ इट. व्हिज्युअल डिझायनर ते दिसलं पाहिजे. काय हार्डवेअर म्हणा किंवा काही स्वरूपात म्हणा. सो त्याचं डिझाईन इज सफिशियंट की भौतिक स्वरूपात काहीतरी तयार असलं पाहिजे. अच्छा. त्याच्याशिवाय तुम्हाला पेटंट, आता अर्थात हा पेटंट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आता मी त्याचा तज्ज्ञ नाही आहे, परंतु जे तज्ज्ञ असतात पेटंटमध्ये, ते पेटंटमधले तज्ज्ञ असतात, त्यांना पेटंट कसं लिहायचं हे माहीत असतं, त्याच्यावर काय ऑब्जेक्शन्स येतात ते माहीत असतं. त्यामुळे त्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर काही छान क्रिएट करत असाल त्याचं प्रोटेक्शन जरूर करा. पेटंट अटॉर्नीज बरोबर डिस्कशन करून हे रजिस्ट्रेशन करून घेणं खूप आवश्यक आहे. सो मग हे पेटंट अटॉर्नीज जे असतात आणि जे लॉयर्स असतात त्यामध्ये काही फरक आहे की देर इज? सो पेटंट अटॉर्नी म्हणजे ज्यांना जे पेटंट ऑफिसेस असतात तिथे रजिस्टर जे झालेले आहेत त्यात, म्हणजे त्यात पण जास्तीत जास्त जर बघाल तर तुम्ही ते लॉयर असतात. पण त्यांना टेक्निकल नॉलेज पण असतं. त्यामुळे तुम्ही खूप बघाल की पेटंट अटॉर्नी जी असतात ना त्यांची इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा त्यांची सायन्स बॅकग्राऊंड पण खूप सुंदर असते. काही जण ज्यांचं BSc झालेलं आहे, MSc केलेलं आहे आणि मग त्यांनी पेटंट अटॉर्नी म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे तुम्हाला खूप आढळतील, कारण त्यांचं टेक्निकल नॉलेज खूप छान असतं. बेसिकली दे आर लॉयर्स बट दे हॅव सिलेक्टेड पेटंट ॲज देअर एरिया ऑफ डोमेन आणि त्याच्यातच मग पुढे जाऊन त्यांनी आणखीन काही त्यांचं फर्दर एज्युकेशन म्हणा किंवा क्वालिफिकेशन केलेलं असतं. फॅन्टॅस्टिक. सो पेटंटबद्दल तुम्ही सांगायचं झालं, तुमचं म्हणणं आहे की जे सगळ्यात नाविन्यपूर्ण नवनिर्मिती जर तुम्ही काही केलेली आहे अगदी, आणि त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पेटंट अटॉर्नी बरोबर सल्ला मसरत आधी केलं पाहिजे आणि त्याला एक प्रॉपर एक ॲक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. बरोबर. फॅन्टॅस्टिक. सो सर्व्हिसेसचं पण पेटंट होऊ शकतं का सर? सर्व्हिसेसचं पेटंटबद्दल मला जरा शंका आहे. कारण त्याच्याबद्दल पेटंट होणं, कारण त्याला बिझनेस प्रोसेसेस जर म्हणत असतील दृश्य स्वरूप काय, त्यामुळे मला ते शंका आहे त्याच्याबद्दल होईल की नाही. आता एका पुढच्या आणखीन एक इंटरेस्टिंग, हे जे आता सगळे शब्द वापरले IPR किंवा त्याच्या आधी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट, हे सगळे लिगल शब्द आहेत. आज आपण लिगल शब्दांबद्दल भरपूर बोलतोय. अजून एक शब्द दॅट इज गव्हर्नन्स. गव्हर्नन्स हा शब्द MSMEला परत हेवी असा शब्द आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये गव्हर्नन्स मे बी एक वेगळी डिव्हिजन असू शकते ते हँडल करण्यासाठी. पण प्रॅक्टिकली गव्हर्नन्स म्हणजे काय आणि ते प्रायव्हेट किंवा MSMEजमध्ये लागू होऊ शकतं का? होऊ शकतं. आपण गव्हर्नन्सचा एक सगळ्यात सोपा जर अर्थ किंवा जो आपल्याला प्रॅक्टिकल अर्थ जर म्हणतो तो पारदर्शकता. की ज्या गोष्टींची पारदर्शकता आपल्याला देणं आवश्यक आहे त्या गोष्टी पारदर्शकतेने करणं आणि जे आपल्याला कायद्याने घालून दिलेले आहेत बंधनं, त्या बंधनाप्रमाणे करणं म्हणजे गव्हर्नन्स थोडक्यात. आता आपण एक छोटं उदाहरण घेऊ की एखादा MSME आहे, त्याच्यात शेअर होल्डर्स कोण आहेत तर वडील आहेत, त्यांची बायको आहे
मुलगा आणि मुलगी असे 4 जण आहेत. हम्म. ह्यांच्या बोर्ड मीटिंग्स होतात का? तर नाही होत. ते म्हणतात काय नाही, आम्ही जेवायला रात्री डिस्कशनला बसतो, डिनरवर म्हणतो बाबा काहीतरी बोलतात आणि मुलगा म्हणतो मी सजेशन दिलं, मुलीने सजेशन दिलं आणि काहीतरी ॲक्शन होऊन गेली. हम्म. परंतु तुम्हाला कंपनी लॉप्रमाणे काही 4 बोर्ड मीटिंग्स रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. भलेही तुम्ही डिसिजन अशा पद्धतीने घेत असाल, पण तुम्हाला कुठेतरी गव्हर्नन्स आणणं आवश्यक आहे, कारण त्यांनी एक प्रकारची ना खूप चांगली व्यावसायिकता निर्माण होते. बरोबर आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो की साकल्याने विचार करणं एखाद्या गोष्टीचा, हम्म. तर तो जो उद्योजक आहे ना तो एकाच दृष्टीने विचार करत असतो. हम्म. पण खूप वेळा तुम्हाला आढळेल की त्याची बायको असते ती त्या व्यवसायात नसते, पण ती जो विचार मांडते ना तो एकदम वेगळा विचार असतो. हम्म. कारण तो विचार आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. हम्म. हा विचार जर तुम्ही बोर्ड मीटिंग केली हम्म. आणि त्याचे मिनिट्स ठेवले तर हे विचार व्यावसायिक त्या दृष्टीने येतील. बरोबर. आता बरेचदा आम्हाला असा अनुभव होतो की आम्ही जेव्हा कोणा इन्व्हेस्टरसाठी ड्यू डिलिजन्स करत असतो तेव्हा उद्योजकाला आम्ही विचारतो तुमचे मिनिट्स द्या. आता मिनिट्स ते म्हणतात आम्ही 2-3 दिवसांनी देतो. ह्याचं कारण काय असतं? कारण हे गेल्या 3 वर्षाचे मिनिट्स बनलेलेच नसतात. बनवत असतात आणि प्रिंटआउट काढून आम्हाला देणार असतात. बरोबर. तर आता आम्हाला ते कळतं अनुभवाने की हे कालच फ्रेश माल बनाय आहे अशा पद्धतीने. पण त्याच्यात काय होतं की अनेक गोष्टी राहून जातात हम्म. आणि मग कधी त्यांनी कोणाला बँकेला दिलेलं रेझोल्युशन आहे ते ह्याच्यात मेन्शन नाही आहे, किंवा त्यांनी कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसच्या समोर त्यांनी रिप्रेझेंटेशन केलं आहे तेव्हा त्या गव्हर्नमेंट ऑफिसनी मागितलं असतं एक रेझोल्युशन, सर्टिफाईड ट्रू कॉपी ऑफ रेझोल्युशन, ती देऊन टाकलेली आहे पण ती आता मिनिट्समध्ये दिसत नाही. अशा अनेक गोष्टी घडतात. म्हणजे ह्या आम्ही त्याला गमती जमतीच म्हणतो करतात. अशा गोष्टी घडत असतात. ते गव्हर्नन्स जो प्रकार आहे ना तो लॉंग टर्ममध्ये खूप फायदेशीर ठरतो येस. आणि त्याच्यामुळे कल्चर निर्माण होतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला आणि कल्चर ना शेवटी लोक अडॉप्ट करत असतात. बरोबर आहे. आपले मॅनेजमेंट कसं वागतात हम्म. त्याप्रमाणे. समजा मॅनेजमेंट सगळे एकत्र बसून बोर्ड मीटिंग करत असतील आणि मिनिट्स ठेवत असतील तर त्यांची प्रोजेक्ट टीम पण तेच फॉलो करणार आहे. हम्म. पण मॅनेजमेंट म्हणत असेल अरे बनाते आहे कभी तो, प्रोजेक्ट टीम पण तोच विचार करणार आहे. राईट. त्यामुळे नुसतं गव्हर्नन्स असून आवश्यक बोलून चालत नाही, ते कल्चर स्वरूपात येणं अत्यंत आवश्यक आहे. फॅन्टॅस्टिक. त्यानंतर त्याच अंतर्गत एक आणखीन एक हल्ली ज्याच्याबद्दल जास्त चर्चा होते ते म्हणजे पॉश. हो. सो पॉशबद्दल सर म्हणजे SMEsच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा त्या संबंधित काही गोष्टी आचरणात आणायला पाहिजेत असं काही सांगू शकाल? आज आपण बघू की महिला सक्षमीकरण वगैरे हा विषय खूप नंतरचा आहे, पण आज महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर बिझनेसमध्ये कामं करत आहेत, उद्योगात काम करत आहेत, नोकरी करत आहेत, पण कुठेतरी त्यांना प्रोटेक्शन देणं तेवढंच आवश्यक आहे. तर हा जो पर्टिक्युलर ॲक्ट आहे सेक्शुअल हॅरेसमेंटच्या संदर्भातला ते रोखण्यासाठी म्हणून हा ॲक्ट निर्माण केलेला आहे. ओके. आणि हा ॲक्ट जो आहे त्याच्यामुळे आता एस्पेशली तुम्ही बघाल की हा ॲक्ट आल्यानंतर अनेक महिला समोर आल्या, पुढे आल्या आणि त्यांनी शोषण आणि शोषण कशा पद्धतीने होतं ह्याच्या बऱ्याच भयानक कथा आम्ही बघितल्या समोर आल्या. आणि हा ॲक्ट आल्यामुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे काय होतं आहे की आज महिला अशा कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते सहन करत न बसता त्या समोर सांगू शकतात. बरं, एका व्यक्तीने सहन केलं आणि ती व्यक्ती बाहेर निघून गेली, पण त्या व्यक्तीला सहन करायला लागतंय, त्याच्यानंतर पुढची व्यक्ती परत आहेच ना सहन करायला. मग ह्या ॲक्टमुळे ह्या गोष्टींना आता आळा बसायला लागलेला आहे. ओके. खूप महत्त्वाचं आहे. आता हे कोणी करावं तर ॲक्टमध्ये दिलं आहे ज्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांनी हे करणं आवश्यक आहे. त्यांनी पॉशची पॉलिसी असली पाहिजे, त्यांच्याकडे कमिटी पाहिजे. आणि खूप वेळेला हा प्रश्न येतो आमच्याकडे 10 जे कामगार आहेत ते सगळे पुरुष कामगार आहेत, मग आम्ही काय करावं? तरी कायद्याने ते सांगितलेलं आहे की तुमच्याकडे, कारण कायदा काय म्हणतो, तुमच्याकडे एखादी व्यक्ती जरी आली व्हिजिटर म्हणून तुमच्याकडे एखादा अभ्यागत आले आणि त्यांच्या बाबतीत असं काही घटना घडली तरी ते त्या कमिटीकडे जाऊ शकतात. तुमच्याकडे तुमचे कन्सल्टंट आहेत, तुमच्याकडे तुमचे चार्टर्ड अकाउंटंट्सची आर्टिकल्स क्लार्क्सची टीम येते, कंपनी सेक्रेटरीचे लोक येतात, लॉयर येतील, तुमचे कन्सल्टंट येतात. ह्याच्यातल्या महिला जरी तुमच्याकडे कामाला आल्या, त्या तुमच्या एम्प्लॉई नाही आहेत बरोबर, पण ह्या तुमच्याकडे कामाला आणि त्यांना अशा पद्धतीचं एखादं शोषण झालं त्यांचं, तर त्या कमिटीला त्या कंप्लेंट करू शकतात. त्याच्या दृष्टीने ही पॉलिसी असणं आवश्यक आहे. तुम्हाला दरवर्षी एक रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे.
तर हे खूप महत्त्वाचं आहे काय. आणि त्या पॉलिसी तुमच्या इथे Display पब्लिश व्हायला. करणं, डिस्प्ले करणं, त्याचं ट्रेनिंग देणं महिलांना, ओके हेही खूप आवश्यक आहे. ओके आणि त्या कमिटीने एक व्यवस्थित विचार करणं भाग आहे की त्या महिलेचं शोषण झालं आहे का, तिला काय हॅरेसमेंट काय झालेली आहे नक्की, आणि त्या डेफिनेशनमध्ये ते बसतंय का, हे आवश्यक आहे. ओके त्याच्याशिवाय तुम्ही योग्य न्याय देऊ शकणार ॲक्शन नाही. घेता येणार नाही. ग्रेट सर. आता पुढचा विषय, मगाशी ऑलरेडी तुम्ही त्या विषयाला टच केलं होतं जेव्हा आपण वेगवेगळ्या एम्प्लॉईज आणि कंपनी रिलेटेड डॉक्युमेंटेशनबद्दल जेव्हा आपण म्हटलं होतं. आज आपण बघतो की MSMEsना त्यांच्याबरोबर त्यांची माणसं जी आहेत, एम्प्लॉईज जे आहेत, ते त्यांना लाँग टर्म त्यांच्याबरोबर हवी असतात. हो. आणि MSMEs असल्या कारणाने बहुतेक ते तेवढं मोठं पॅकेज म्हणा किंवा तेवढं कंपन्सेशन त्यांना देता येत नसतं. पण MSMEsकडे एक मोठा ॲडव्हान्टेज असतो की त्यांच्याकडे ग्रोथ पोटेन्शियल भयंकर मोठं असू शकतं. सो तिकडे एक महत्त्वाचा पर्याय MSMEsकडे येतो, तो म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीचे समभाग जे आहेत ते तुम्ही तुमच्या कंपनीच्या महत्त्वाच्या एम्प्लॉईजना देऊ शकता, ज्यांना तुम्हाला वाटतं की त्यांनी तुमच्याबरोबर लाँग टर्ममध्ये राहावं. बरोबर. पण त्याच्याबद्दल कॉर्पोरेट्स असतील किंवा आजकाल जे स्टार्टअप्स जे कल्चर आहे तिकडे हे सगळं केलं जातं, ज्या स्पेशली टेक कंपन्या असतात. MSMEs ह्याच्याकडे कसं बघू शकता तुम्ही? ESOP हे ऑप्शन्स MSMEsना पण सजेस्ट कराल का, आणि त्याच्यासाठी काय तुम्ही स्टेप्स मार्गदर्शन कराल? आता तुम्ही जे सांगितलं ते एकदम योग्य आहे की टेकमध्ये हे खूप प्रकर्षाने केलं जातं. राईट. कारण टेक इंडस्ट्रीनी ह्याची ग्रोथ पाहिलेली आहे. म्हणजे आपण खूप वेळा कथा ऐकतो नेहमी की इन्फोसिसच्या ड्रायव्हरकडे जे ह्याचे होते त्यांनी तो करोडपती झाला. पण ह्या कथा खरंच घडलेल्या आहेत. म्हणजे मी एक पाहिलेली कथा अशी होती की आमचे क्लायंट होते ज्यांच्याकडे सुरुवातीला म्हणजे प्रमोटर एकटा आणि त्याच्याबरोबर त्यांचा एक आपण काय म्हणू त्याला, सगळंच काम करणारा माणूस. म्हणजे तो फायली पण लावणार आहे, तो निरोप पण देणार आहे, तो टेबल पण साफ करणार आहे, असा माणूस त्यांच्याबरोबर काम करत होता. पण माणूस हुशार होता आणि काम करता करता त्याला काही अनुभव आला. मग त्याला डेटा एंट्री शिकवलं. डेटा एंट्री शिकवल्यानंतर तो डेटा एंट्री करायला लागला. डेटा एंट्री केल्यानंतर त्याला अनेक गोष्टी कळायला लागल्या की तो थोडासा सिनियर झाला. तो 4 डेटा एंट्री ऑपरेटर्सचा सुपरवायझर झाला. बरं, ह्या प्रोसेसमध्ये ही कंपनी वाढत जात होती आणि ह्या कंपनीमध्ये जे कोणी CTO होते किंवा कोण होते त्यांच्याचबरोबर ह्यालाही ESOP मिळाले, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन मिळाले. आता ESOP म्हणजे काय? एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन. त्याच्यात तो ऑप्शन आहे आणि तो एक हवेत अधांतरी आहे आत्ता. तो हे शेअर्स नाही आहेत ते आत्ता निर्माण झालेले. तो एक दिलेला राईट आहे, ऑप्शन आहे आणि तो आजच्या घडीला एक हवेत आहे. तो आत्ता कुठे क्रिस्टलाइज झालेला नाही. तो कधी क्रिस्टलाइज होणार? त्याच्यासाठी 2 कंडिशन्स. ओके. त्या व्यक्तीने त्या कंपनीमध्ये ठराविक कालावधी पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे साधं आपण ढोबळ उदाहरण घेऊ की मी आज जॉईन झालेलो आहे आणि क्रायटेरिया दिलेला आहे की कंपनीमध्ये किमान 2 वर्ष काम केल्यानंतर मला एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन मिळतील. आणि कशा पद्धतीने मिळतील की त्या कालावधीनंतर ESOP दिल्यानंतर पुढची 4 वर्ष मी त्या कंपनीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा मला दरवर्षी 25%, 25%, 25%, 25% असे मिळणार आहे. म्हणजे मला आजच्या दिवसाला लगेच मिळणार नाहीत. त्याला कालावधी आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा शेअर्स मला इश्यू करायचे तेव्हा मला कंपनीला पैसेही द्यायचे आहेत फेस व्हॅल्यूवर, किंवा कंपनीची आत्ताची व्हॅल्यू शेअरची समजा 100 असेल तर मला कदाचित ₹10 द्यायला लागतील, ₹20 द्यायला लागतील, ₹25 द्यायला लागतील. पण जी काय व्हॅल्यू आहे ती देणं आवश्यक आहे. त्याला आपण म्हणतो एक्सरसाइज. पहिला भाग झाला व्हेस्टिंग, दुसरा आहे एक्सरसाइज. आणि हे एक्सरसाइज झाल्यानंतर मला खऱ्या स्वरूपात शेअर्स तेव्हा मिळणार आहेत जेव्हा मी पैसे देणार आहे, तो कालावधी पूर्ण करणार आहे तेव्हा. आता ह्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल काय झालं, हा सुपरवायझर झाला. त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर म्हणजे त्याचे खूप सिनियर लोक होते, CTO होते, CFO होते, असे तसे बरेच त्या लोकांना ESOPs मिळाले होते. कालांतराने ही कंपनी जवळपास 5 ते 6 वर्ष पुढे डेव्हलप झाली. जे एका एंटरप्रेनरने सुरू केले, जवळपास 130 लोकांची टीम झाली. पण मधल्या पिरियडमध्ये CTO निघून गेला, CFO बदलला, हे झालं ते झालं. पण जवळपास ह्या मोठ्या कालावधीनंतर एका मोठ्या डिजिटलमधल्या आपण त्याला म्हणू NBFC टाईपच्या कंपनीनी फिनटेक कंपनी म्हणा किंवा NBFC म्हणा, ह्यांनी ही कंपनी ॲक्वायर केली. आणि त्यावेळेला तो प्रमोटर आणि हा सुपरवायझर हे दोघंच बेनिफिशियरी ठरले, कारण त्या घडीला ह्या दोघांनीच आपले शेअर्स एक्सरसाइज करून ठेवलेले होते.
आणि त्याला एक्झिट जेव्हा मिळाली तेव्हा त्याला ते पैसे मिळाले, कारण ते शेअर्स त्या समोरच्या कंपनी ह्याचे ॲक्वायर केले. आज तो काय करतोय माहिती नाही मला, पण आय एम शुअर ही मस्ट हॅव अर्न्ड व्हेरी गुड. ओके, ग्रेट. करोडपती झाला असेल तो. फॅन्टॅस्टिक. कदाचित झालेला असेल, काय माहिती. सुपर्ब. आय थिंक हा एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि मला वाटतं MSMEसाठी एक वेगळं त्याच्यावर तुम्ही एक सत्रसुद्धा घेतलं पाहिजे असं मला वाटतं, कारण आजकाल रिटेन्शन इज अ व्हेरी बिग चॅलेंज. MSMEs हॅज गॉट ग्रेट पोटेन्शियल, बट त्यांच्याबरोबर तेवढं लोकांचं पण त्यांच्याबरोबर असणं त्या दूरगामी प्रवासामध्ये, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सर, IPO हा एक असा एक विषय आहे जो आय थिंक आपल्याला टच करणं खूप गरजेचं आहे, आणि स्पेशली परत SMEsच्या बाबतीत जर बघितलं तर 2013 पासून BSE SME किंवा NSEचं एमर्ज प्लॅटफॉर्म आलेलं आहे, आणि SMEs आर जनरेटिंग ग्रेट अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम कॅपिटल मार्केट अँड ऑल्सो क्रिएटिंग देअर ओन वेल्थ फ्रॉम इट. सो तुम्ही देखील त्याचं ॲडवायझरी करत असता. सो कशा प्रकारे एक IPO प्रिपरेशन किंवा प्रिपेअर्डनेस करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही एक 4-5 स्टेप्स सांगू शकाल, प्लेबुक सांगू शकाल? आता याच्यात आपण थोडं अजून आधी जाऊ. ओके. की इन्व्हेस्टर येतो कंपनीमध्ये, तेव्हा इन्व्हेस्टर थोडक्यात येतो तर कंपनीमध्ये त्याला पैसे बनवायचे असतात. तो त्याला काही मल्टिपल्समध्ये पैसे त्याला करायचे असतात, पण त्याला मिळणार कधी की ज्या एक्झिट मेकॅनिझम. बरोबर आहे. म्हणजे त्याचे शेअर्स दुसऱ्या कंपनींनी विकत घेतले किंवा त्याचे शेअर्स IPO मधनं मार्केटमध्ये आले तर त्याला पैसे मिळणार आहेत. बरोबर आहे. त्याला एक्झिट म्हणतो आपण. आता हे एक्झिट मिळताना 2-3 गोष्टी होत असतात की IPO झाल्यानंतर कंपनी लिस्टेड आहे म्हटल्यानंतर बघण्याचा नजरियाच बदलतो. का? कारण लिस्टेड कंपनीला जे काही ऑब्लिगेशन्स आणि कंप्लायन्स आहेत त्याच्यामुळे पारदर्शकता, आपण ट्रान्सपरन्सी जी म्हणतो ती नॅचरली आलेली असते, कारण तुम्हाला दर 3 महिन्यांनी तुमचे रिझल्ट्स द्यायचे आहेत आणि अनेक गोष्टी ऑब्लिगेशन गव्हर्नन्स जो म्हटलं आपण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स तो करायचा आहे. त्याच्यामुळे मिळणारी जी मान्यता आहे लोकांच्या ती चांगली असते, आणि त्याचा उपयोग त्या प्रमोटर्सनाच होणार असतो की त्यांना जेव्हा त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे तेव्हा हे खूप महत्त्वाचं हा महत्त्वाचा मार्ग ठरतो. आता IPOमध्ये काय करायला लागतं की ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काही ठराविक गोष्टी दिलेल्या आहेत की तुमचं प्रॉफिटेबिलिटी किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत प्रॉफिटेबिलिटी जी आहे किंवा तुमचा टर्नओव्हर जो आहे त्याची ट्रॅजेक्टरी काय दिसते, तुमची किती वर्षाची प्रॉफिटेबिलिटी दिसते, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिस्टिंगच्या दृष्टीने आवश्यक आहेत. बरोबर. आता आम्ही जो ॲडवाईज करतो, आम्ही ॲडवाईज काय करतो की कुठल्याही गोष्टीत तुम्ही कंप्लायन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जेव्हा तुमचा IPO होणार आहे त्यावेळेला तुमचाही एक ड्यू डिलिजन्स होणार आहे. मर्चंट बँकर्स तुमचा ड्यू डिलिजन्स करणार. बरोबर आहे. आणि त्यावेळेला तुमचा सगळा कंप्लायन्स असणं आवश्यक आहे. आता जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो प्रमोटरला की तुमचा इन्कम टॅक्स रिलेटेड डेटा कुठे आहे, म्हणतो माझा इन्कम टॅक्स कन्सल्टंटकडे आहे. तुमचा कंपनी लॉ रिलेटेड डेटा माझ्या कंपनी सेक्रेटरीकडे आहे. माझा लेबर रिलेटेड डेटा माझ्या लेबर लॉ कन्सल्टंटकडे. मग सगळं तुमच्याकडे काय आहे आत्ता? तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा ॲग्रिगेटेड स्वरूपात एका ठिकाणी एका छत्राखाली आणणं हा सगळ्यात पहिलात महत्त्वाचा मुद्दा असतो, की हे सगळ्या गोष्टी आपण म्हणू ना एक क्लिक ऑफ अ बटन मिळत आहेत का. तर ही पहिल्यांदा एक सवय किंवा एक डिसिप्लिन निर्माण करणं खूप आवश्यक असतं. ओके. ती पहिली स्टेप आहे, कारण हा डेटा वारंवार वापरला जाणार आहे. कारण तुमचे मर्चंट बँकर वापरणार आहे, तुमचे अंडर रायटर वापरणार आहेत, तुमचं इन्व्हेस्टर रिलेशन्समध्ये जे कोणी ॲडवायझरी असतात ते सगळे हे डेटा मागणार आहेत तुमच्याकडनं. हा डेटा तुमच्याकडे आहे का एकत्रित स्वरूपात, ते देणं आवश्यक आहे. आता हे समजा करताना काही नॉन कम्प्लायन्सेस आढळले तर ते नॉन कम्प्लायन्सेस रेक्टिफाय करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता मी PF नाही भरलेला, ग्रॅच्युटी मी प्रोव्हिजन नाही क्रिएट केलेली किंवा ग्रॅच्युटी मी दिलेली नाही आहे, किंवा अशा कुठल्याही गोष्टी ज्या लेबर लॉ रिलेटेड असू देत, तुमच्या बिझनेस संबंधातल्या असू देत, सगळी लायसन्सेस, सगळी अप्रुव्हल, सगळी रजिस्ट्रेशन्स ही तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे. ही पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर तुम्ही मर्चंट बँकरला भेटाल, तुमचं प्रोजेक्शन सांगाल आणि मग मर्चंट बँकर तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या करून देणार आहेत. लीगलच्या दृष्टीने काय असतं की जेव्हा आपण मार्केटला म्हणजे स्टॉक एक्सचेंजकडे आपण त्याला एक DRHP देतो, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. त्याच्यात तुम्ही कंपनीबद्दलची माहिती दिलेली असते आणि ती कंपनी दिलेची माहिती जी आहे ना ती कुठेही खोटी असता कामा नये. बरोबर. त्याच्यात तुमच्याबद्दलचे रिस्क, तुमच्या बिझनेसबद्दलच्या रिस्क,
तुम्ही तिथे नमूद केलेले असल्या पाहिजेत हम्म. की आता आज माझा बिझनेस समजा इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड आहे आणि आज मी ते DRHP रिलेटेड काम करतोय, तर ह्याच्यात आत्ता जे इराण आखाती युद्धात जे चालू आहे त्याची रिस्क मी तिथे देणं आवश्यक आहे. ओके. की उद्या समजा हॉर्मुझची खाडी तिथून जर माल आला नाही तर माझ्या सर्व व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे, हे मी त्या DRHP मध्ये लिहिणं आवश्यक आहे. ते रिस्क फॅक्टर DRHP जनरली कोण प्रिपेअर करता? हे मर्चंट बँकर्स क्रिएट करत असतात. परंतु हे DRHP थोडक्यात हे मॅनेजमेंट सांगत असतं इन्व्हेस्टरला, ओके. की बाबा प्रमोटर सांगत असतो इन्व्हेस्टरला की हे माझ्या कंपनीचा लेखाजोखा आहे, मी हा आहे, असा आहे, ही कंपनी माझी अशी आहे. मग ह्याच्यातले रिस्क फॅक्टर्स जे काही आहेत ते तुम्ही देणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहात आणि मेडिसिन रिलेटेड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहात. आता ऑनलाईन मेडिसिन मागवणं हे अलाउड आहे, नाही अलाउड आहे, ह्या गोष्टी आहेत. आता ह्याबद्दल काही हायकोर्टची डिसिजन्स जर उलटसुलट असतील, तुम्ही त्यात स्पष्ट तिथे नमूद करा की अशा पद्धतीची रिस्क आहे. तसंच आत्ता आपण मागे आपण बघितलं असू की अनेक ऑनलाईन गेमिंग कंपन्या होत्या आणि अचानक ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर एकदम बॅन आला. त्याच्यामुळे मग झालं काय की अशी जर कंपनी असेल तर त्यांनी हे नमूद करणं आवश्यक आहे की बाबा क्रिप्टो करन्सी, अरे अगेन हा एक इश्यू होता की क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अलाउड आहे, नाही अलाउड आहे, याच्यात खूप कळत नाही. पण जिथे तुम्हाला शंका आहे, जिथे तुम्हाला ग्रे एरिया वाटतोय, तिथे तुम्ही स्पष्ट नमूद करा की हे इथे रिस्क आहे, होऊ शकतं. तर हा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो आम्ही देतो की जिथे जिथे तुम्हाला रिस्क आहे, जिथे जिथे तुम्हाला नॉन कम्प्लायन्स आहे, तिथे तुम्ही स्पष्ट. आता तुमच्या अगेन्स्ट प्रमोटर्सच्या अगेन्स्ट काही केसेस झालेल्या असतात किंवा कंपनीच्या अगेन्स्ट केसेस झालेल्या असतात. प्रमोटर म्हणतो ही कुठेतरी फार गावात कुठेतरी केस झालेली आहे, कोणाला कळणार आहे, कुठे माहिती आहे. आजच्या काळात सर्व कळतं. बरोबर आहे. अनेक कंपन्या, रिसर्च कंपन्या अशा ज्याच्यात तुम्ही त्यांचं नाव टाकलं की त्यांची सगळी कुंडली बाहेर येते. आणि मग असं जर तुम्ही काही गोष्टी जर लपवल्या असतील आणि DRHP वगैरे झाल्यानंतर जर त्या बाहेर आल्या तर मग स्टॉक एक्सचेंज तुमच्याकडे कशा पद्धतीने बघणार आहे? मग ते व्हायोलेशनच झालं थोडक्यात. तर ह्या गोष्टींना मदत करणं हा आमचा मुख्य सहभाग असतो. बरोबर. आणि थोडक्यात काय की तो जो प्रमोटर आहे त्या प्रमोटरला प्रत्येक स्टेपवर ॲडवाईज करण्याच्या दृष्टीने आम्ही मदत करतो. एक्सलंट. सो सर, IPOच्या आधी तुम्ही एक प्री IPO इन्व्हेस्टमेंटबद्दल पण सांगितलं की ती पहिली स्टेप आहे. सो मगाशी आपण जेव्हा कंपनी इन्व्हेस्टमेंटच्या विषयाबद्दल सगळ्यात सुरुवातीला जेव्हा डिस्कस केलं त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यात अजून काही ॲड करू इच्छिता का? किंवा प्री IPO ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जो इन्व्हेस्टर आहे तो त्याचा एक्झिटचा जास्त विचार करतोय. करेक्ट. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेन यू आर प्लॅनिंग फॉर अ IPO, वुड यू सजेस्ट दॅट बिफोर IPO यू शुड ऑल्सो गो फॉर प्री IPO इन्व्हेस्टमेंट? प्री IPO इन्व्हेस्टमेंट करणं खूप आवश्यक असतं. कारण ही जी प्रोसेस आहे मर्चंट बँकिंग आणि ही अख्खी IPOची प्रोसेस, त्यातला तुम्हाला लागणारी कॉस्टही भरपूर आहे. त्या कॉस्टच्या वेळेला तुम्हाला सस्टेनेबिलिटी येण्यासाठी तुम्हाला एक छोटासा ब्रिज पाहिजे तिथे. तर त्यावेळेला प्री IPO करायला तुम्हाला आवश्यक राहतं किंवा एक छोटीशी जी एक गॅप आहे ना ती भरून घ्यायला तुम्हाला इन्व्हेस्टर्स लागतात. राईट. आणि खूप वेळेला असं होतं की ते इन्व्हेस्टर्स असे असतात की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणून बाकीचे लोक सरळ इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात, कारण ह्या लोकांनी डेफिनेटली बघितलेलं असणार, अशा एक ॲटिट्यूड असतो. आणि त्या ठिकाणी देखील कम्प्लायंट होण्यासाठी किंवा डॉक्युमेंटेशन होण्यासाठी एक लिगल जे मगाशी वेगवेगळे जे डॉक्युमेंट सांगितले त्यामुळे पण तुमच्या व्हॅल्युएशनवर फरक पडू शकतो. आता शेअर होल्डर्स ॲग्रीमेंट आहे, शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट, ह्या टाईपची ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलेली असतात. आणि तो जो इन्व्हेस्टर आहे त्या इन्व्हेस्टरनी तुमचं एक व्हॅल्यू काढलेली असते, त्या बेसिसवर ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. मग तो तुमचा बेंचमार्क बनतो. मग त्या बेंचमार्कवर तुमच्याकडे इन्व्हेस्टर आलेला आहे, तर ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा IPOला जाल तेव्हा नॅचरली तुम्हाला त्याच्यावरचं मूल्य मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तो विचार केला जातो. एक्सलंट. सर, आता थोडं मला प्रश्न जे विचारायचे आहेत ते तुमच्या थोड्या पर्सनल जर्नीबद्दल पण विचारायचे आहेत. की बाबा जसं मगाशी सुरुवातीला म्हटलं की 3 दशकांचा तुमचा प्रवास आहे, त्याच्यातलं पहिलं जे तप आहे ते तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आणि ते पण बलाढ्य कंपन्यांमध्ये उच्च पदावर तुम्ही काम केलं आणि तेव्हाची तुमचे अनुभव, तेव्हाचे तुमचे काही सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स असतील आणि मग तुमचा जो ट्रान्झिशन झालं ॲज अन ऑन्टरप्रिन्युअर आणि एक स्वतः तुम्ही लॉ फर्म सुरू केली, YNZ लीगल हे तुमच्या लॉ फर्मचं स्वरूप आहे. सो तुमचा एक कॉर्पोरेटचा अनुभव
आणि त्यानंतरचा तुमचा YNGचा अनुभव त्याच्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. हे सगळे अनुभवानेच येणाऱ्या गोष्टी आहेत. हम्म. आता मी जेव्हा पहिल्यांदा एका फर्ममध्ये काम करत होतो, त्या फर्मचं स्वरूप असं होतं की 90च्या दशकात ती फर्म सुरू झालेली होती. आणि त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की लायसन्सिंगमधनं भारत बाहेर पडून आता मल्टीनॅशनल कंपन्या भारतात यायला लागलेल्या आहेत. तर ह्या फर्ममध्ये काम केल्यामुळे मला ना इंटरनॅशनल कंपन्यांबरोबर काम केल्याचा भरपूर अनुभव मिळाला. ओके. आणि त्या क्वालिटीचं काम काय असतं, आता अर्थात तेव्हा मी नुकताच शिकत होतो, त्यामुळे माझं इंग्लिशही तेवढं चांगलं नव्हतं. इंग्लिशमध्ये बोलावं कसं हेही माहिती नव्हतं. तर आपण म्हणू त्याचा आत्मविश्वासाचा अभाव, किंवा इंग्लिशमध्ये मी कसं बोलू, तर इंग्लिश वाक्याचं फ्रेमिंग मी कसं करू, हे जे आपलं म्हणजे ते हे सगळे सुरुवातीचे एक काय म्हणू आपण त्याला चॅलेंजेस होते. परंतु हे काम करता 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 अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यात मी मला सुदैवी समजतो की मला खूप चांगल्या चांगल्या प्रोफेशनल्स बरोबर काम करायला मिळालं, व्यावसायिकांबरोबर काम करायला मिळालं, ज्यांनी घडवणूक चांगली करून दिली. आणि त्याच्यामुळे खूप चांगलं, मग नंतर मी आयफ्लेक्स सोल्युशन्स म्हणून एक कंपनी आहे तिथे काम केलं, झायकस इन्फोटेक म्हणून कंपनी तिथे काम केलं. आणि शेवटी मी APM टर्मिनल्स, म्हणजे पूर्वी गेटवे टर्मिनल्स इंडिया, आता APM टर्मिनल्स मुंबई नावानी फर्म आहे, कंपनी आहे, तिथे काम करतो. JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला, तिथे कंटेनर टर्मिनल डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता. तो 30 वर्षाचा तो मोठा प्रोजेक्ट आहे. त्यातल्या सुरुवातीचे दोन वर्षाचा जो प्रोजेक्ट होता तो कन्स्ट्रक्शन फेज होता आणि 28 वर्ष ऑपरेशन्स. ओके. आता मी सॉफ्टवेअर कंपनीतनं ह्या इंडस्ट्रीत गेलो, लॉजिस्टिक्समध्ये. मला ह्या इंडस्ट्रीतलं काहीच माहिती नव्हतं. परंतु सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधनं ह्या इंडस्ट्रीत गेल्यानंतर पहिल्यांदा मी शिकलो की आपण सर्वांगीण पद्धतीने धोका कसा समजावा बिझनेसमधला. आता फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे बोट येणार आहे आणि ती बोट येणार आहे आपल्या इथे पोर्टला, आणि त्या बोटीला काही प्रॉब्लेम झाला आणि बोट अडकून बसली तर काय, म्हणजे हा धोका कोणी विचार नाही केलेला. आता आपली मुंबईची जी खाडी आहे ती खाडी एका फॉल्ट लाईनवर आहे. उद्या एखादा मोठा भूकंपाचा धक्का आला तर पोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अफेक्ट होऊ शकतं. तुम्ही JNPT नावाशेवाला जाताना तुम्ही उरण वगैरे भागातून जाता, उद्या उरण भागामध्ये काही जर प्रॉब्लेम निर्माण झाला, तुम्ही मॅनेजमेंट टीमला तिकडे कसं न्याल, पलीकडच्या भागाला, म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या भागात वगैरे. म्हणजे माझं त्यावेळेला रिस्क चॅम्पियन म्हणून मला तिथे काम करता आलं त्या टर्मिनलच्या संबंधातलं. मग तिथे मला एक नवीन आयाम मिळाला की कुठल्याही गोष्टीचा विचार करताना तुम्ही रिस्क, धोका काय आहे ह्याचा विचार करायचा. तुम्ही सर्व धोके कधीही वाईप आउट करू शकत नाही, तुम्ही काढून टाकू शकत नाही, परंतु तुम्ही त्याची काय म्हणू त्याला कमी करू शकता. म्हणजे आता उदाहरणादाखल 26/11 जेव्हा झालं तेव्हा त्या दिवशी मी पोर्टला होतो. आणि माहिती होतं की समोर नरिमन पॉईंट, म्हणजे त्या बाजूला हे झालेलं आहे, 26/11चा इश्यू झालेला आहे. मग अशा परिस्थितीत इथून बोट तिकडे जाऊ शकते का, तर नाही जाऊ शकत. म्हणजे ही रिस्क अलर्ट आल्यानंतर तुम्ही इमिजिएट डिसिजन घेणं की बाबा की अलर्ट करणं लोकांना की बाबा आता तुम्ही तिकडे जाऊ देऊ नका, आपल्या बोटीच्या मॅनेजमेंट आणि टीम आपली जे एम्प्लॉईच्या बोटी आहेत तिथे जाऊ देऊ नका. पण ह्या गोष्टींचा आधीच आपण विचार करून त्या जर नमूद केलेल्या असतील तर आपले रिॲक्शन फास्ट होते. आपल्याला तेव्हा विचार करायची गरज नाही पडत, कारण आपण आधीच विचार केलेला असतो की काय काय गोष्टी घडू शकतात चुकीच्या, आणि त्याच्यासाठी मिटिगेशन फॅक्टर्स काय असतील. तर अशा बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आयफ्लेक्समध्ये असताना खूप इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट्स करता आली. त्याच्यामुळे इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट्स करताना लोकांचा कसा विचार असतो, आपण लोकांशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे, की समोरचा जो व्यक्ती आहे, समोरचा जो दुसरा लॉयर आहे, आपण त्याला काउंटर पार्ट म्हणतो, समोरचा लॉयर आहे, तो त्यालाही तितकाच मान देणं आवश्यक आहे. आणि त्यांनी मांडलेले मुद्दे आपण तितक्याच आदराने फेटाळणं आवश्यक आहे. म्हणजे मी मान्य नाही की तू मानलेला मुद्दा मी मान्य नाही करते, परंतु आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. पण ह्या ज्या चांगल्या ज्या शिकवण मिळाली ना, ती खूप आयुष्यात अतिशय मोलाची ठरली मी म्हणतो. आणि हे आपल्याला शाळेतनं, कॉलेजेसमधून ह्या गोष्टी आपल्याला ह्याच प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळत नाहीत, पण ही गोष्ट खूप शिकायला मिळाली. आणि प्रत्येक गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्याचा वापर मग नंतर पुढच्या आयुष्यात करता आला. की
मल्टीनॅशनल ज्या गोष्टी स्टँडर्ड वापरता आहेत त्या वापर आपण MSME साठी करूयात. MSME पण पुढे जाऊन मल्टीनॅशनल होऊ शकतील ॲब्सोल्युटली. अशा पद्धतीने. सर, YNZ लिगलचा प्रवास आता ऑलमोस्ट 18 वर्ष होतील तुमची. सो YNZ लिगलच्या प्रवासाबद्दल हा एक वेगळा जो पडाव तुम्ही सुरू केला आणि आज खूप एवढ्या हजारो तुमचे क्लायंट्स आहेत ज्यांना तुम्ही सर्व करताय, त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? ते YNZच्या नावात पण गंमत आहे. आता त्याच्यात माझ्या नावाची कुठलीही आद्याक्षरं इनिशियल्स नाही आहेत. जनरली तुम्ही बघाल की आमच्या क्षेत्रामध्ये फर्मचं नाव हे कोणीतरी संस्थापकाच्या नावानी किंवा त्याच्या ॲक्रोनिम्सनी असतं. परंतु YNZ सुरू करायच्या वेळेला मी जेव्हा APM टर्मिनल्सला होतो त्यावेळेला म्हणजे मला समजा एम्प्लॉई म्हणून जर आयुष्य काढायचं असतं तर मी त्या ग्रुपमध्ये काढू शकलो असतो. इतकं माझं व्यवस्थित चाललं होतं. मला काय पण काहीतरी स्वतः करावं अशी एक इच्छा होती. बरं, काहीतरी स्वतः करावं परंतु ते माझ्या पुरतंच न राहता पुढे वाढावं. मग ते माझ्या नावाशी अटॅच होऊन कसं चालेल? तर त्यावेळेला एक विचार आला की आपण हे का करतो? तर YNZ, आय एम यंग, मी त्यावेळेला 35 वर्षाचा होतो. आय एम यंग अँड आय एम झीलस. तर YNZ असं ते नाव निर्माण केलं की मी यंग पण आहे आणि मी झीलस पण आहे. मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि हाच उत्साह कायमस्वरूपी ह्या फर्मच्या मध्ये राहावा. आणि आपण त्याला म्हणू की आम्ही आमच्या क्लायंट्स करता पीसफुल, प्रॉस्परस, पॉवरफुल अशा पद्धतीचं बिझनेस सोल्युशन देत असतो, सोल्युशन ड्रिव्हन ॲडवायझरी देत असतो. तर हा त्याचा आत्मा आहे की आम्ही यंग आहोत, आम्ही झीलस आहोत. आणि मुख्य म्हणजे क्लायंटच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर त्यांना शेवटी काय पाहिजे की तुम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये मदत केली पाहिजे. बरोबर आहे. जर क्लायंट नसेल तर आम्ही तिथे काहीही करू शकणार नाही. तर क्लायंटच्या दृष्टीने तिथे त्यांना योग्य ॲडवाईस देणं. आणि खूप वेळा आपण म्हणतो कान पिळणं, त्या माणसालाही कोणतरी कान पिळणारा हवा असतो, रेड फ्लॅग्स दाखवणारा हवा असतो की सगळंच गोड बोलून चालणार नाही हो. ते कुठेतरी काहीतरी तू चुकतोयस हे स्पष्ट सांगणारा कोणतरी माणूस पाहिजे. तर आम्ही तो रोल निभावतो आणि कठोर शब्दात सांगतो पण ते त्याच्या भल्यासाठी असतं. ॲब्सोल्युटली. आणि इनफॅक्ट सर, आय कन्सिडर माय सेल्फ फॉर्च्युनेट इनफ. आय मेट यू इन 2009 जेव्हा मी माझ्या व्यवसायाच्या एकदम सुरुवातीच्या काळात होतो आणि आम्ही तेव्हा आमच्या फ्रँचायझी नेटवर्कने एक्सपांड करत होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला मला ॲग्रीमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स असं काही असतं हे काहीच माहीत नव्हतं आणि तुम्ही मला त्यावेळेला हेल्प केली होती. आणि तेव्हापासून वी आर असोसिएटेड विथ इच अदर. आणि तुमचं जे पर्पज स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 महत्त्वाचे शब्द मेंटेन केलेले आहेत नेहमी: प्रोटेक्टेड, पॉवरफुल आणि पीसफुल. प्रॉस्परस, पॉवरफुल, पीसफुल. पण हे सगळं करताना तुम्ही क्लायंटचा इंटरेस्ट पण प्रोटेक्ट करताय. हो, अर्थात. सो हे जे 3 शब्द आहेत, सो प्रॉस्परस, पॉवरफुल आणि पीसफुल, यामागची तुमची काय संकल्पना आहे? काय तुम्ही विचार करून असा विचार करता आपल्या क्लायंटबद्दल किंवा कामाबद्दल? आता हे जे निर्माण झालं ते एक डिस्कवरी मेथडनी निर्माण झालं. तर सगळे आमची टीम होती त्यावेळेला. तुम्ही जो आम्हाला गायडन्स दिला होतात की हे आम्ही काय करतो, तर काय करतोय ह्याची डिस्कवरी तेव्हा झाली होती की आम्ही जे काम करतोय त्या कामामुळे क्लायंटची प्रॉस्पेरिटी होणार आहे. का? कारण तो एखादा कॉन्ट्रॅक्ट साईन करतो किंवा तो एखादा ट्रेडमार्क अप्लाय करतो किंवा तो इन्व्हेस्टमेंट आणतो, त्याची प्रॉस्पेरिटी होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी प्रॉस्पेरिटी. दुसरं प्रॉस्परस. पॉवरफुल का? कारण जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट साईन करतो तेव्हा त्यांनी सगळ्या रिस्क आधीच जोखलेले आहेत. त्याला माहिती आहे की ह्याच्यात काय काय धोके आहेत आणि तो एक व्यवस्थित डोळसपणाने ते डिसिजन घेतो. बरोबर आहे. त्यामुळे तो एका प्रकारे पॉवरफुल होतोय. आणि पीसफुल का? कारण आता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे व्यवस्थित आणि तो आता आपला बिझनेस करण्यासाठी उत्सुक झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता तो शांत आहे. त्याला आता काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट ठेवून दिलेलं आहे आतमध्ये, कारण आपण सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून ते बनवलेलं आहे. त्यामुळे नाव ही इज रेडी टू बिझनेस अँड ही इज मोर पीसफुल, अशी त्याच्या मागची संकल्पना. फॅन्टॅस्टिक. आणि मला माहिती आहे तुमचे सगळे जे क्लायंट्स आहेत त्यामध्ये काही मोठी मोठी नावं सुद्धा आहेत. ऑफकोर्स ते सगळेजण पीसफुल आहेत, ते सगळेजण पॉवरफुल आहेत आणि ऑफकोर्स प्रॉस्परस सुद्धा आहेत. सर, आय थिंक वी आर ॲट द एंड ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन. पण जाता जाता मला MSMEs बद्दल जास्त माझं एक कनेक्शन आहे. सो त्यामुळे बऱ्याचशा वेळेला MSME जे आहेत ते काही ना काही असे एक इनव्हिजिबल रिस्क घेत असतात जो त्यांना कधीच दिसत नसतं. तुम्ही मगाशी डोळस हा शब्द वापरला की ते डोळस होऊन आधीपासून सगळे त्यांनी डिसिजन्स घेतलेले आहेत. सो त्यांना डोळस बनण्यासाठी त्यांच्या डे टू डे
मग ते स्ट्रॅटेजिक निर्णय असतील किंवा ऑपरेशनल निर्णय असतील, त्यामध्ये डोळस होण्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? कशा प्रकारे ते रिस्क जास्त डोळसपणे बघू शकतात आणि त्याच्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात? काय सल्ला द्याल? एकतर कुठलंही डिसिजन घेताना भावनिक होऊन घेऊ नका डिसिजन. कायद्यामध्ये डॉक्युमेंटला अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते डॉक्युमेंट करणं खूप अत्यंत आवश्यक आहे. कुठलीही तुम्ही रिस्क घेत असाल ते डोळसपणाने घ्या. बिझनेसमध्ये रिस्क तर हवीच, त्याच्याशिवाय तुम्ही बिझनेस करूच शकत नाही. पण ती घेताना तुम्ही डोळसपणाने घ्या. त्याच्यात तुम्हाला काय काय गोष्टी कमी करता येत असतील त्या कमी करा. तुम्हाला इन्शुरन्स आहे, कुठेतरी तुम्ही पूर्वी केलेल्या चुका आहेत त्याच्यातून आपण SOP बनवतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस बनवतो, किंवा मागच्या वेळी मी ही चूक केली पुढे करायला नको, तर ही SOP नवीन करतो, म्हणजे परत ही चूक घडणार नाही. राईट. तर ह्या टाईपचे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी करा. वेळच्या वेळी तुमचा कंप्लायन्स पूर्ण करा. कुठेही कंप्लायन्सला बगल देऊ नका, कारण तो नंतर कधीतरी येऊन तुम्हाला छळण्यापेक्षा तुम्ही आधीच तो व्यवस्थित एक कल्चर निर्माण करा कंप्लायन्सच्या दृष्टीने. हे जर केलं तुम्ही तर डोळ्यासपणाने तुम्ही उत्तम व्यवस्थित बिझनेस करू शकाल आणि एक MSME न राहता तो एक मल्टीनॅशनल होऊ शकतो. फॅन्टॅस्टिक. सो डोळस व्हा, इमोशनल होऊ नका आणि कुठलाही निर्णय घ्याल ते निर्णय घेत असताना तुम्ही मोठा विचार करा, पण त्याचबरोबर छोट्या गोष्टींमुळे कसे तुम्ही मागे खेचले जाऊ शकता हे देखील विसरू नका. आल्हाद सर, तुम्ही आज लक्षवेधच्या पॉडकास्टमध्ये आलात. गप्पा मारत असताना कसा वेळ निघून गेला कळलं नाही. खूप ल्युसिड, खूप सिम्पल आणि खूप एकदम भरभरून तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मनापासून आभार. आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या तर्फे मी खरंच पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. लक्षवेध टीम आणि तुम्ही जे लोकांना मार्गदर्शन करता ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचमुळे आपला उद्योजक अत्यंत ताकदवान बनणार आहे आणि शेवटी तो जर ताकदवान असेल तर आपला देश महान बनणार आहे. ॲब्सोल्युटली. धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.